दिनानिमित्त आणि पुनर्वसूंच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना अनेक शुभेच्छा. आपण सर्वांनी पुनर्वसूंवर दाखवलेलं प्रेम आपल्या उपस्थितीत दिसत आहे. मुख्यतः आज आपले वक्ते मागेवाडीकर सर आज आपल्याला लाभलेत आणि त्यांना ऐकायला सगळेजण इथे आहात. त्यामुळे मी याच्यामध्ये खूप तुमच्यासाठी मी अडचण होत नाही, पण काही गोष्टी पुनर्वसूंचा प्रवास हे नवीन आहे त्यांच्यासाठी म्हणून काही विजित करतो. मुख्यतः आपले शिक्षक आणि विद्यार्थी असे एकत्र येऊन काहीतरी त्यांच्या स्तरांचं म्हणजे महागुरूंचं स्वप्न साकार करते या प्रेरणेने पुनर्वसूंची संकल्पना उदयास आली. कोलटकर सरांच्या काळामध्ये नेहमीच प्रत्येक चिकित्सेमध्ये आपल्याला आपल्या सिद्धांतावर निदान करता येईल आणि चिकित्सा देता येईल असं एक सुसज्ज आयुर्वेदाचं चिकित्सालय असावं असं कोलटकर सरांचं स्वप्न होतं. त्यांच्या विद्यार्थ्यांनी संजय पेंडसे सर, त्रिलोक जोगेश्वरकर सर आणि साने सर आणि प्रसाद पाठक सर यांनी चौघांनी मिळून हे असं याच्यावर बरंच विचारमंथन करून त्यांचं हे संकल्पना चालू असतानाच त्यांचे असणारे विद्यार्थी म्हणजे श्रीरंग असेल, विजय असेल, वैदेही असेल, संतोष आणि मी असे एकत्रित त्या योग आला आणि या सगळ्या प्रवासाला आज रौद्र महोत्सवी वर्ष पूर्ण झालं मागच्या वर्षी. आणि हा सगळा प्रवास इतका काही अनुभव संपन्न करून गेला, इतका काही प्रगल्भ करून गेला आहे. आणि मागच्या वर्षी याचं रौद्र महोत्सवी वर्ष असं साजरं करायचं असं कुठेतरी संकल्प घेऊन आम्ही असतानाच अचानकपणे गाडगीळ सरांचं जाणून झालं आणि तो धक्का खूप मोठा या सगळ्या प्रवासात होता. पुनर्वसूंचा प्रवास केवळ वैज्ञानिक केला असं नाही आहे, त्यांच्याबरोबर त्यांच्यावर विश्वास ठेवून आमचा जो काही सगळा पुनर्वसूंचा म्हणता येईल की लाखाने असणारा असा जो एक पेशंट वर्ग आहे की ज्यांनी पुनर्वसून ह्या संकल्पनेवर आयुर्वेद चिकित्सेवर नितांत श्रद्धा ठेवली आणि आमचं सगळं काही जे काही उपक्रम केले असतील या सगळ्यांना साथ दिली. हा एक रुग्णवर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे हा प्रवास रुग्णांशिवाय नाही आहे आणि याला सगळ्याला सोबत देणारा जो परिचारक वर्ग आहे किंवा जो सपोर्ट स्टाफ आहे तो विद्यार्थी वर्ग आहे. आणि आज सगळे ते यशस्वी वैद्य आहेत तिथे आज काही जण त्यातले पुनर्वसूंचा भाग भांडवल आहे, पुनर्वसूंचे कन्सल्टंट वगैरे त्या सगळ्यांशिवाय हा झालेलं नाही. त्यामुळे या सगळ्यांचं स्मरण हा या निमित्ताने आमच्या सर्वांच्या मनामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक सारखं चालू असतं. या प्रवासात आम्हाला बऱ्याच जणांनी साथ दिली. याच्यात आमच्याकडे खूप उत्तम पद्धतीने थेरपिस्ट म्हणून काम करणार आहे अशी बरीच मंडळी होती ज्यांचं आज आम्ही सकाळच्या फेरीत या सगळ्यांचं छोटंसं कौतुक केलं. याच्यात ह्या प्रवासात आम्हाला काही कालवश झालेले असे पण काही लोक आहेत ज्यांचे आम्हाला स्मरण झाले आणि त्यामुळे हा थोडासा सद्गतीत होणारा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. पुनर्वसूंनी अनेक वादळे झेपली आहेत, अनेक वादळं झेपली जे आपल्या सगळ्यांच्या प्रॅक्टिसेसमध्ये आपल्या असतातच. परंतु कुठलंही असं मॅनेजमेंटचं ट्रेनिंग न घेता आयुर्वेदिक हॉस्पिटल स्थापन करणं, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी शिकणं हे सगळा एक नवीन अनुभव होता. आणि निश्चितच महागुरूंचा आशीर्वाद आणि केलेल्या कामाप्रतीचा एक प्रामाणिक प्रयत्न याच्यामुळे जे काही यश संपादित झाले ते त्याच्यामुळे निश्चितच आम्ही पाहतोय की कुठेतरी अजून ह्या सगळ्या 25 वर्षाच्या काळात खूप मोठा असा एक कॅनव्हास आहे की जो बऱ्याच त्यातल्या गोष्टी पूर्णत्वास न्यायच्यात असंही आहे. पण केलं ते थोडं नाही असं म्हणून हे केवळ तारुण्याची सुरुवात आहे. 25 वर्ष कुठल्याही इन्स्टिट्यूटच्या जर आपण स्वातंत्र्याचा काळ बघितला तर हा खूप छोटा कालावधी आहे याची जाण आहे आम्हाला. यातून तयार झालेली अनेक अशी विद्यार्थी आहेत, अनेक पोटेन्शियल करणारी माणसं आहेत की जे हे काम पुनर्वसूंचं वेगवेगळ्या पातळीवर देशात परदेशात करत आहेत आणि ते करत राहणार आहेत. त्यामुळे हा एक टप्पा आहे असं निश्चित आहे. आणि या टप्प्यावरती करत असताना सर्वप्रथम पुनर्वसून ब्रह्मा आयुर्वेद सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अशी प्रथम कंपनी आपण स्थापन केली. त्याला पूरक असणारी ब्रह्मा आयुर्वेद सेल्स अशी एक कंपनी आपण स्थापन केली. त्याच्याचबरोबर ग्लोबल आयुर्वेद फाउंडेशन म्हणून ट्रस्ट त्याच्यामार्फत पुनर्वसू आयुर्वेद प्रबोधिनी म्हणून आपण एक अकॅडमिक इन्स्टिट्यूट स्थापन केली. आणि औषधालय पुनर्वसू औषधशाळा या निमित्ताने आपण ह्या सगळ्या 4 गोष्टी ज्या आपल्या चिकित्सालय समग्र असण्यासाठी आवश्यक असतात अशा सर्व केल्या. काही दिवसांपूर्वी असं पुण्यात चर्चा झाली. खडीवाले संस्थान या त्यांच्या कार्यक्रमामध्ये आणि पुनर्वसू म्हणजे पुण्यामध्ये एवढा आयुर्वेदाचा असताना पुनर्वसू एखादा इथे
विद्यापीठ स्थापन व्हायला पाहिजे असं एक मत आलं. पण असं सगळं काम करत असताना आपले अनेक वैद्य परंपरा आहेत, अनेक विद्यार्थ्यांचे किंवा अनेक ट्रेडिशन्स आहेत की जी विद्यापीठामधूनच काम करत आहेत. आणि या चतुरस्र कामामध्ये म्हणजे शिक्षणाचं असेल, विद्यादानाचं, त्यातून औषधीकरणाचं असेल किंवा चिकित्सा देण्याचं असेल, या अर्थाने आपण आयुर्वेदाचे कडे चालते बोलते अनेक विद्यापीठं आहेत आणि सर्वांनी एकत्र येऊन एका प्लॅटफॉर्मवर काम करायला हवं. तर आज मी असं म्हणेन की सरांचा दवाखाना तर 25 वर्ष आम्हाला लागली कदाचित की एक तो आम्हाला ओलांडायला. कारण बाजावडेकर सर 25 वर्ष पुण्यामध्ये येतात, मॉडेल कॉलनी एरियामध्येच 35 वर्ष येतात आणि आम्ही 25 वर्ष ऐकतो. तर त्यामुळे असं बऱ्याच वेळेला घडत असतं की आजूबाजूलाच आहे, म्हणजे आपल्यातच आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट करत असतो आपलेच आहे, त्यामुळे आपलंच असलं तरी कधी कधी त्याला एक काय म्हणतो एक मुहूर्त लागतो. तर त्या निमित्ताने खरं तर आम्ही याबद्दल एक सज्ज पण आहे, पण ते कदाचित त्याला ती वेळ यायची होती. त्यामुळे सरांना आज तर बऱ्याच वेळेला भेटतात, विशेषतः ललित मन तरी कधीतरी सर रिकामे असतात आणि कधी वेळ असेल तर दर्शन होतं. पण असं सरांना ऐकायचा योग येणं हे त्यातलं राहिलेला भाग होता की तो आजच्या निमित्ताने पूर्ण होईल. आणि आज मी असं पाहतोय की अनेक वर्ष पुनर्वसूबद्दल खूप माहिती असणार आहे, परंतु पुनर्वसूच्या कुठल्या कार्यक्रमामध्ये आम्हाला ज्यांना बोलवता आलं नाही किंवा येता आलं नाही असे अनेक मान्यवर आज आम्ही पाहतो इथे आणि त्याचं निश्चितच केंद्रबिंदू सर आहे. तर त्यामुळे या निमित्ताने अशा अनेक गोष्टी आमच्याकडनं या प्रवासात झाल्या असतील, अनेक गोष्टी स्वप्नांमध्ये असतील, अनेक गोष्टी तिथपर्यंत पोहोचू शकतो नाही. पण मला निश्चित खात्री आहे की जसं जसं याच्यात नवचैतन्य अनेक विद्यार्थ्यांचं आणि पुढच्या परंपरेचं मुलांचं येईल तसं तसं त्याच्यामध्ये अजून बदल होत जातील आणि हा कारवा चलता राहिला. तर त्यामुळे जास्त तुमचा मी याच्यात इथे अडचण होत नाही आणि योग्य वेळी मी सरांना साने सरांना विनंती करतो की सरांचा त्यांनी परिचय करून द्यावं, स्वागत करावं. पुढे धन्यवाद. सरांचे वडील वैद्यराज नृसिंहाचार्य बागेवाडीकर यांची माझी खरं पहिली ओळख झाली 1985 साली, ज्यावेळेला सर पहिल्यांदा सोलापूरवरनं पुण्यात आले. त्यांच्याकडे काही ना काहीतरी निमित्ताने शिकायला जाण्याचा योग आला आणि मग तिथे खरं तर प्रशांत सरांची ओळख झाली. आणि मग गेली आता जवळपास म्हणजे तसे जवळपास 40 वर्ष काही ना काहीतरी संबंधामध्ये किंवा विचारमंथन झालं किंवा सरांच्या बरोबर डायलॉग झाले वेगवेगळे. या सगळ्या प्रवासामध्ये जे काही सरांचे गुण खरं तर लक्षात आले त्याच्यातल्या काही गोष्टी तिथे सुद्धा सांगतो. कारण कुठे फॉर्मल शिक्षण झालं काय झालं याच्यापेक्षा सुद्धा रसशास्त्राच्या दृष्टीने रसकल्पाच्या दृष्टीने सरांची चिकित्सा देण्याच्या दृष्टीने ज्या काही महत्त्वाच्या अशा त्याच्यातल्या गोष्टी आहेत त्या मी मुद्दाम इथे विशेषतः सांगतो. आयुर्वेदाचा अतिशय निष्ठावान पाहिजे ज्याला असं म्हणता येईल अशा खरं तर ट्रॅडिशनमध्ये सरांचा जन्म झाला आणि अतिशय जागृत अशा प्रकारचे शास्त्राभिमानी असं म्हणता येईल. मी जागृत शास्त्राभिमानी असं मुद्दाम या ठिकाणी शब्दप्रयोग एवढ्यासाठी केला कारण नृसिंहाचार्य बागेवाडीकर सरांना ज्या वेळेला प्रवास करत असताना अचानक मृत्यू निर्माण झाला सरांना आणि तर वाटेत प्रवास करत होते म्हणजे दक्षिण रोडवरून दीप बंगला चौकाकडे तिथे त्या सरांची राहण्याची व्यवस्था होती त्या ठिकाणी. तर सरांनी फक्त जाताना फक्त फोन केला की तो आपल्या कपाटांचा असेल मृगशृंग जे आहे ते काढून ठेव आणि उगाडायला सुरुवात करा, मी येतो ते तोपर्यंत. स्वतःला मृत्यूला असताना
फोन करून सांगून ठेवलं की या सगळ्या गोष्टीची व्यवस्था करा म्हणून. आणि घरी गेल्यानंतर सतत एक 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 बोट असं सतत साठवत त्यांनी स्वतःचा रिच्युअल हा पूर्णपणे त्या दिवसभरामध्ये घालवला. इतकं जागेवर असलेलं शास्त्राभिमानी किंवा किती विश्वास असावा आपल्या स्वतःच्या निदानाबद्दल आणि चिकित्सेबद्दल याचं अतिशय एक उत्तम आणि मी म्हटलं तसं अतिशय जागेवर अशा प्रकारचं उदाहरण मला त्या ठिकाणी दिसतं. अनेक वर्ष सरांनी सोलापूरमध्ये सकारात्मक नेंद्रांचे जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी अगदी वर्ष सरांनी काम केलं. आणि सर सुद्धा प्रशांत सर सुद्धा त्यांच्या बरोबरीने रुग्णाच्या शेजारी अक्षरशः बसून जे आर्थिक अवस्थेतले जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना अक्षरशः जीवनदान घेण्या इतपत म्हणजे इथपर्यंत खेचून काढण्या इतपत सरांनी त्या ठिकाणी बसून काम केलेलं आहे. तेव्हा एखाद्या कल्पाविषयी अधिकारवाणी आपण किती बोलू शकतो किंवा किती विवेचन करू शकतो याचं अतिशय उत्तम उदाहरण खरं तर प्रशांत सर आहे. रसकर्मामध्ये तर सर कुशल आहेतच. गेली 40 वर्ष अनेक विध पारदावर सरांनी प्रयोग केले आणि छोट्या छोट्या रसकल्पांमधल्या अतिशय छोटेसे बदल करून अनेक वैविध्यपूर्ण त्याच्यातून कल्प कसे निर्माण होतील आणि त्याचा उपयोग हा रुग्णांना कसा अतिशय चांगल्या तऱ्हेने करता येईल याचं अतिशय उत्तम उदाहरण खरं तर सर आहे. एवढंच नव्हे तर रसकल्प तयार करताना ज्या काही ग्रंथोक्त तपासण्या त्यामध्ये ग्रंथोक्त जे काही टेस्ट म्हणून आपण करतो तेच पॅरामीटर जर समजा मॉडेलच्या पद्धतीने वापरले तर ते अतिशय शास्त्राच्या कसोटीवर 100% कसे उतरतात हे सरांनी अनेक वेळेला मॉडेलच्या लोकांना दाखवून दिलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की अतिशय धाडसी असणारे रसकर्मकुशल असणारे जागवल्य अशा प्रकारे आयुर्वेदाचे अभिमानी असणारे आणि मॉडेलचा पण तेवढाच चांगला अभ्यास असणारे असे जे प्रशांत सर आहेत ते आज आम्हाला या ठिकाणी व्याख्यानात लाभले. मी सरांचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्या वैद्यांना ज्या गोष्टीची अतिशय उत्सुकता आहे ते प्रशांत सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार या ठिकाणी आणि मलाही जे काही सिनियर आहेत असे वैद्य या सगळ्यांना पहिल्यांदा आज सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. त्याचबरोबर सांगणे सरांनी पेंडसे सरांनी जे काही पुनर्वसन चिकित्सा आहे 25 वर्ष अव्याहतपणे चालवलं त्याबद्दलही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचं कारण मी अगदी मुद्दामून सांगतो तरी थोडं विषयांतर होत असलं तरी की एखादं आयुर्वेदाचं हॉस्पिटल चालवणं हे किती कठीण असतं याचा पूर्ण अनुभव मला आहे. वैद्य नृसिंहाचार्य बागेवाडीकरांनी सोलापूर सारख्या ठिकाणी फक्त आयुर्वेदांनी 150 बेडचं हॉस्पिटल 35 वर्ष चालवलं. आमची त्या वेळची रोजची ओपीडी जी होती ती सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलपेक्षाही जास्त. म्हणजे इतक्या ताकदीने त्यांनी ते हॉस्पिटल चालवले. त्यामुळे त्यांच्याबरोबर थोडंसं काम करण्याची आम्हालाही संधी मिळाली. त्या कॉलेजमध्ये शिकल्याचा फायदाही झाला. घरामध्ये तर आयुर्वेद होताच. तर या सगळ्या गोष्टींमुळं की आयुर्वेदाचं हॉस्पिटल चालवणं किती त्रासदायक आहे त्याची मला पूर्ण जाणीव आहे. म्हणून मी परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर त्यांनी अनेक गोष्टींचा आता बोलताना उल्लेख केला. आता रसशास्त्र हा थोडासा आमच्या आवडीचा विषय आणि दुर्दैवाने आताच्या परिस्थितीत काय झालं की रसशास्त्र म्हणजे टाकाऊ विषय. म्हणजे अनेक वेळेला आता महाराष्ट्रामध्ये आयुर्वेद कॉलेजची संख्या इतकी वाढली तर इतक्या
आपल्या वेगवेगळ्या कॉलेजेसमधनं रसशास्त्राला शिकवलं जातं का बदनाम केलं जातं हे आज मलाही समजत नाही. त्या मुलांना सांगितलं जातं की तुम्ही रसौषधी वापरू नका, त्याला टॉक्सिसिटी किती येते हे येते, आपण असलं काही करू नये. तर आता हेही बदलायची जबाबदारी आपल्यावर आणि त्याच्याकरता पूर्ण अभ्यासपूर्वक आपण हे सगळं मांडता आलं पाहिजे. तर तुमच्यावरती जो एक काही धक्का ठेवला जातोय, आमचेच लोक ठेवतात, बाकीच्यांनी ठेवावा आम्ही त्याला तोंड, तर तो जो काही दिलेला आहे तो तरी निदान कमी व्हावा अशी एक अपेक्षा. तर रसशास्त्र हे जर आपण आता म्हणतो औषधीकरणाच्या दृष्टीने, तर आपण त्याचे 4-5 विभाग करू शकतो. तर सगळ्यात सर्वप्रथम काय आहे, तर त्याचं वर्गीकरण करताना पहिल्यांदा आपण भस्म आपल्याकडं त्याच्यातही कोडभेद भरपूर आहे, आपण त्याच्यामध्ये फार शिवायला नको. तर पण एक प्राणी जे आहे, दुसरं खनिज आहे, अशा वेगवेगळ्या तऱ्हेची भस्म बनवली जातात. त्या भस्मांचा आणि वनस्पती द्रव्यांचा संयोग करून कल्प बनवले जातात. त्याला वेगवेगळ्या भावना दिल्या जातात, काही त्यातल्या कल्पना कुठं दिली जातात, हा एक वेगळा भाग आहे. त्याच्यानंतर अत्यंत दुर्लक्षित असलेला पण तितकाच उपयुक्त असलेला एक आणखीन एक प्रकार म्हणजे पळपटी. पळपटी कल्प हे नृसिंहाचार्य बागेवाडीकरांनी 1950 सालापासून त्याच्यावरती पुष्कळ काम करून महाराष्ट्रामध्ये ते खूप प्रचलित करण्याचा प्रयत्न केला. त्याला काही प्रमाणात यशही आलं. पळपटी कल्प हा एक. त्याच्यानंतर कुटिस्थ रसायन. कुटिस्थ रसायनामध्ये थोडंसं कष्ट जास्त, प्रिसिजन जास्त, त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा अंतर्भाव. मग त्याच्यातलाच एक प्रकार म्हणून जर बघितलं तर मग त्याच्यात सिंदूर कल्पना आली. सिंदूर हा शब्द आता सगळीकडे, कारण तो आयुर्वेदाला आजच्या घडीला तर इतका योग्य लागतोय, कारण आमच्या सिंदूर कल्पांच्या मुळे आम्ही टार्गेटेड अटॅक नक्की करू शकतो. ही आपल्या सिंदूर कल्पाची खरी ताकद आहे. पण थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. मग नंतर पोटली आली. असे वेगवेगळे प्रकार आपल्या रसशास्त्रामध्ये सुरू झाले. आता कुटीपक्व रसायन आलं का? वास्तविक पाहता आपल्याला जे काही आज माहीत आहे, हे कल्प ते अत्यंत रोचक आहे, अत्यंत रोचक. की कुटीपक्व रसायनांची जर एक यादी काढायची ठरवली तर ती शेकड्यात जाईल. पण आज आपल्याला ते माहीत देखील नाही, ते ग्रंथ माहीत नाही, लिहिले कोणी माहीत नाही, त्याचे प्रयोग कोणी केले ते माहीत नाही, अशी एक परिस्थिती आता निर्माण होते. पण त्याच वेळेला आणखीन एक त्याच्यामध्ये ग्रंथकारांनी किंवा मी ग्रंथकार सुद्धा म्हणणार नाही, त्या शास्त्रज्ञांनी त्याच्यामध्ये आणखीन एक प्रकार केला की जो फारसा प्रचलित पण नाही, की शराव संपुटामध्ये औषधं घालून त्याला वालुका यंत्रामध्ये घेऊन ठराविक अग्नी द्यावा, ही एक संकल्पना पण त्याच्यामध्ये आहे. म्हणजे या शास्त्रज्ञांचं वेगवेगळ्या प्रकारांनी अग्नीवरती किती नियंत्रण होतं. खरं तर तसं बघायला गेलं तर आज काही वैद्य म्हणतात की रसशास्त्र हा आयुर्वेदाचा प्रसिद्ध असू दे, म्हणून ते त्यांचं अज्ञान आहे. आम्हाला काही त्याच्याबद्दल काही ते फोडायचं पण नाही. आणि ते जर त्यांना मान्य नसेल तर आम्ही एक नवीन शास्त्र तयार केलं म्हणून तरी मान्यता आहे. दोन्हीपैकी एक काहीतरी तुम्हाला करावं लागेल. तर त्याच्यामुळं की तिथे अग्नीला इतकं प्रचंड महत्व आहे आणि प्रत्येक वैद्य अग्नीची चिकित्सा करतो, अग्नीशिवाय आयुर्वेद नाही. त्यामुळे या प्रत्येक गोष्टीला अग्नी कसा द्यावा, किती द्यावा, केव्हा द्यावा, या सगळ्या गोष्टींना अगदी ठराविक वेळ, ठराविक काळ आणि त्याचबरोबर अग्नीचा प्रकार हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी सविस्तर वर्णन केलं. त्याच्यातही आणखीन एक मजेशीर भाग असा आहे
की आपण थोडंसं जरा मॉडर्न ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही वालुका यंत्र वापरता म्हणजे काय करता? सँड बाथ देतो. ठीक आहे, आम्ही सँड बाथ देतो त्याला, पण ते तेवढ्यावर थांबले नाही. त्यांनी काही ठिकाणी लवण यंत्र पण तयार केलं. मग लवण यंत्र पण तिथं वापरायला सांगितलं. मग या ठिकाणी वालुका यंत्र या कल्पाला का आणि लवण इकडे का, हा सुद्धा एक खूप मोठा संशोधनाचा विषय आणि त्याच्याकडेही फारसं आपलं लक्ष गेलं नाही. त्यानंतर आणखीन एक त्यांनी त्याच्यामध्ये प्रकार काय केला की काही कल्प जे आहेत ते तलस्थ आहेत आणि काही तलस्थ आहेत. म्हणजे खरं जर बघायला गेलं तर त्यांनी प्रिसिजननी काम केलेलं आहे की वालुका यंत्रामध्ये सुद्धा तुम्ही बाटली ज्या वेळेला ठेवता त्यावेळेला ती काच तुम्ही किती खाली जावी, किती वर असावी याचं सुद्धा उत्कृष्ट वर्णन दिलेलं आहे. त्याच्या मागची शास्त्रीय कार्यकारण मीमांसाही सुंदर आहे, पण आपण त्याही पद्धतीने कधी त्याच्याकडे पाहिलं नाही. हे सगळं करत करत तुम्हाला शेवटी लवण यंत्र आलं. त्याच्यानंतर काही ठिकाणी त्यांनी असं केलेलं आहे की सर्वसाधारणपणे जर बघितलं तर एक उदाहरणादाखल सांगतो. कनक सुंदर कल्पी रसायन, पण त्याचा तुम्हाला दुसरा ह्याचा पाठ सुद्धा सापडतो. मग तो त्याच्यात आणि याच्यात फरक काय? काचकुपीमध्ये द्रव्य वेगळी आहे, निश्चित वेगळी आहे. ती द्रव्य वेगळी वेगळी देऊन त्यांनी परत त्याच्याकरता किती अग्नी द्यावा, अग्नीचे प्रकार किती असावे. तर मग त्याच्यामध्ये मंदाग्नी कशाला म्हणायचं, मध्यमाग्नी कशाला म्हणायचं, तीव्राग्नी कशाला म्हणायचं, हे सगळं त्याचं विश्लेषण केलं. आणि ह्या सगळ्यांच्या मधनं त्यानंतर ते जे काही तो जो कल्प तयार होतो त्याचं जास्तीत जास्त रूपांतर आपल्याला पाहिजे त्या अवस्थेत कसं करता येईल ह्याच्याकरता त्यांनी एक शब्द वापरला की जो हा शब्द फारसाही प्रचलित दिसत नाही. की त्याला त्यांनी सांगितलं की ही योगिक क्रिया आहे. म्हणजे आधी जे काही तुम्ही घेता ते जे घेतलेलं जे द्रव्य आहे ते मौलिक आहे, पण मौलिक असताना त्याचा उपयोग शरीरामध्ये व्याधी नाश करण्याकरता कधीही होत नाही. मग त्याला यौगिक स्वरूप आलं पाहिजे म्हणून या सगळ्या क्रिया, या यौगिक क्रिया या नावाखाली त्यांनी त्याच्यामध्ये अंतर्भूत केली. आता आपण थोडंसं उपयुक्त रसायनातलं एक जास्तीत जास्त वापरात असलेलं जी काही त्याची यादी खूप मोठी आहे, आपण थोडेसे प्रयोगात आता आपल्या इथे घेऊ. त्याच्यामध्ये समीर पन्नग आणि समीर पन्नग हा आधुनिक बऱ्याचशा प्रमाणामध्ये वापरला आहे. तर समीर पन्नग वापरताना त्याच्यात काय काय काळजी घेतली पाहिजे, कधी वापरला पाहिजे, काय यादी तर खूप मोठी असते. म्हणजे एखाद्या आपल्या कल्पाची जर यादी वाचली तर असं वाटतं दुसरं काही करायला नको, सगळे ह्याच्यातच भागवतो. पण तसं तर होत नाही. मग त्या प्रत्येक कल्पाचं काहीतरी स्वतःचं वैशिष्ट्य आहे. ज्या वेळेला करोना सुरू झाला त्या वेळेला वैद्यांनी खूप त्याच्याकरताही धडपड केली, काम केलं, निश्चित काम केलं. तर त्या वेळेला वेगवेगळे कुठली औषधं वापरता येतील ह्याच्यामध्ये तेव्हा सगळ्यात जास्त सगळ्यांचा फोकस जो होता तो होता समीर पन्नग. पण नंतर असं लक्षात आलं की काही 15-20 दिवसात की त्या मनाने समीर पन्नगाचा उपयोग फारसा होतो. म्हणून मग आता आपल्याला दुसरं काहीतरी शोधलं पाहिजे. मग आता समीर पन्नगाचा उपयोग सांगताना त्यांनी अगदी व्यवस्थित सांगितलं की शुष्क कास असताना द्या, हे द्या. पण मी माझ्या अनुभवाने सांगतो या सगळ्यापेक्षाही समीर पन्नगाचा उपयोग सगळ्यात जास्त जर कुठं होत असेल तर निमोनिक पॅच असेल, कन्सॉलिडेशन असेल तर ते कमी करण्याकरता सगळ्यात उत्तम औषध म्हणून समीर पन्नग वापरलं जातं. आता सांगे सरांनी एक वडिलांचं माझ्या उदाहरण सांगितलं. आता केस हिस्ट्री म्हणून बघा, व्यक्ती म्हणून अजिबात बघू नये. ते एकदा नाशिकहून परत आले, थंडीचे दिवस होते आणि आल्यानंतर त्यांना सिव्हिअर उरश्री सुरू झाली, खूप सिव्हिअर होतं. मग त्या वेळेला आमचे जे कॉलेजचे प्रिन्सिपल होते ते आले, त्यांनी येऊन पाहिलं. ते म्हणजे नाही, आता यांना बहुतेक इन्फार्क्ट
हे सांगताय तुम्हाला इन्फार्ट वगैरे काही झालं इथं निमोनिक घ्यायचे आहे ते बघा काय आहे. मग एकदा कन्फर्मेशनसाठी म्हणून आम्ही त्यांचा एक्सरे पण काढतो आणि मोठाच्या मोठा कन्फर्मेशन काय. मग आता काय करायचं काही नाही. त्यांनी फक्त 7 दिवस समीर पन्नग रोज घेतले आणि त्याच्यातनं ते मुक्त झाले. 12व्या दिवशी ते दवाखान्यात गेले. आपण उलट असा विचार करू की त्यांना त्यावेळेला त्यांचं वय त्यावेळेला 84 होतं. अशा वेळेला सुद्धा जर आपण हॉस्पिटलाइज केलं असतं, अँटीबायोटिक दिली असतील, तरी काहीही जरी केलं असतं तरी त्यांना त्यातनं बाहेर येण्यासाठी किमान 1 महिना लागतो. मग एवढ्या जर तुमच्या औषधांच्या मध्ये जर इतकी ताकद आहे. आणखीन एक मुद्दा म्हणून समीर पन्नगाचं उदाहरण सांगतो. एक दुसरी पण एक गोष्ट सांगतो, त्याचा वेगळा अर्थ काढू नका, कारण पुढे जाऊन तुम्ही सगळे प्रॅक्टिस करणार आहात. जशा चांगल्या गोष्टी माहीत असाव्या तशा आपल्या चुका पण आपल्याला माहीत असाव्या, म्हणून ते पण मी सांगणार आहे. तर समीर पन्नगाचं आणखीन एक दुसरं हे काय, आता एक खूप मोठे वैद्य होऊन गेले. दुर्दैवाने त्याचं नावच तुम्हाला, पण त्या माणसाचं आयुर्वेदाचं योगदान इतकं मोठं आहे. आज स्वातंत्र्य दिवस आहे, आज तर खरं त्यांची आठवण केलीच पाहिजे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आयुर्वेदाचे कुठलंही असं काही धोरणच ठरलं. त्याच्याकरता खूप लोक प्रयत्न करत होते, पण कुणीही आपली दाद घेतली. म्हणून मुंबईमध्ये पंडित शिवशर्मा नावाचे एक वैद्य होते की त्यावेळेला त्यांची एवढी मोठी प्रॅक्टिस होती की ते इंटरनॅशनल वैद्य म्हणून प्रसिद्ध होते. ते भारताबाहेरही असायचे, भारताबाहेरचे अनेक लोक त्यांच्याकडे औषधाला असायचे. एवढंच नाही तर त्या वेळेला कॅनडामध्ये त्यांच्या भाषणाच्या रोज रेडिओवरती 1 तास त्यांचं भाषण वाजवलं जातं. असा मोठा माणूस होता. मग त्यांनी नंतर काय केलं तर मुंबईमधनं ते खासदारकीचं इलेक्शन अपक्ष म्हणून लढले आणि निवडून आले. लोकसभेत गेले आणि लोकसभेत जाऊन त्यांनी इथं आयुर्वेदाचं धोरण सरकारला मान्य करायला लावलं आणि ते मान्य झाल्यानंतर राजीनामा दिला आणि परत आपल्या प्रॅक्टिसला आले. पण त्यांचं नावही आता आम्हाला माहित नाही, तर त्यांचं मुद्दाम आठवण जास्त तर ते समीर पन्नग खूप वापरायचे. तर त्यांचा एक रेफरन्स असा आहे, त्यांचा एक रेफरन्स असा आहे की ते समीर पन्नग हे CRN करता खूप वापरायचे. आता आधुनिक सगळेजण तुमच्यावरती 12 वापरतात, वेगवेगळे मेटल वापरतात, किडनी फेल्युअर होणार, अशा ह्याच्यामध्ये हा माणूस जर समीर पन्नग रिनल फेल्युअर करतात जर वापरत असेल तर त्याचं उत्तर काय. आणि हे कुणालाही सिद्ध करता आलं नाही की त्याच्यामुळे हे घडतंय. परंतु ते व्यवस्थित समीर पन्नग आणि म्हणजे काही एक 7 दिवस तिला थांबले असं अजिबात नाही, 6 महिने देत होते, त्याचा रेफरन्स मिळाला. तर अशा रीतीने वेगवेगळ्या वैद्यांनी खूप या कल्पाचं वापर खूप पद्धतीने केलं. आणखी एक त्याची दुसरी बाजू पण मुद्दा म्हणून सांगतो की काही वेळेला काय होतं की आपल्या थोड्याशा जास्त आत्मविश्वासाने काही गोष्टी या न कळत घडतात. ज्या वेळेला पुण्याला यायला गेल्यानंतर त्या वेळेला एक दिवस माझ्याकडे एक पेशंट आहे, स्ट्रेचर करणं बरं, ॲम्ब्युलन्समधनं आले, त्याला बघितलं, सगळं बाहेर उठणं तर त्याला शक्यच नाही, जटोदर, सर्वांग शोध, हे सगळे ब्रेसलेस सगळं होतं. काय झालंय काय नाही विचारले, इतके दिवस काय करताय, हा असा का राहिला. तर त्यांनी सांगितलं की काही नाही, आम्ही एका आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, त्या काळात मी खूप मुलगी आणि त्या ह्याच्यामध्ये
इथंच ट्रीटमेंट घेत होतो, आता काही उपयोग नाही म्हटले म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. ते म्हटलं मी पण काही यांना आता औषध देत नाही, घेऊन नाही काही उपयोग नाही. पेशंटचं वय 38. पण त्या माणसांनी येताना तिथले केस पेपर चोरून आणले होते, खरं काही कारण नव्हतं. आणि ते केस पेपर मी बघितले तर त्याच्यावरती फक्त काय लिहिलेलं आहे, रक्ताल्पता, सर्वांगशोध, श्वास, तमक श्वास म्हणून ट्रीटमेंट काय समीर पन्ना हे तात्यादी वगैरे ही असे 1-2-4 कल्प 1-2 काढे असं हे दिले. मी म्हणलं हे मला काही पटत नाहीये, मला कळत नाही, पटत नाही म्हणण्यापेक्षा त्यावेळेला मी आणि खूप ज्युनियरही होतो. म्हटलं एक काम करा, फक्त ह्या 2 ब्लड टेस्ट करा, माझ्याकडे घेऊन येऊ नका, तिकडं तुम्ही जा, फक्त या 2 तुम्ही ब्लड टेस्ट करा, रविवार असला तरी पुढं का कोणाला तरी. तर त्याप्रमाणे त्यांनी ते ब्लड टेस्ट केलं. पुढं काय झालं मला कळलं नाही. पुढं 2 महिन्याने त्याचे एक नातेवाईक माझ्याकडे आले. आल्यावर म्हणजे त्यावेळेस तुम्ही त्यांनी सांगितलं होतं तो 3-4 दिवसात गेला, जाणारच होता ते काय. पण म्हणजे एक गोष्ट कळली नाही, तर ब्लड टेस्ट तुम्ही का करायचं. मी म्हटलं धडधडीत दिसतंय, ते काय नुसतं सर्वांग शोध, त्याचा जो श्वास आहे तो काही त्याला फक्त रेस्पिरेटरी डिसीज आहे म्हणून लागलेला नाही आहे. तो रिनल फेल्युअर मध्ये त्याचा क्रिएटिनिन होता आकडा. पण नंतर मला एक विद्यार्थी भेटला, हे मुद्दामून सांगायचं कारण, आणि त्यांनी सांगितलं की अशा अशा अवस्थेत समीर पन्नागाचा काही उपयोग होत नाही, बदनाम झालं समीर पन्नाग. म्हणून आपण प्रॅक्टिस करत असताना आपणही डोळे उघडे ठेवून प्रॅक्टिस केली गेली पाहिजे. हे असे जे आपले कल्प दिलेले हे निश्चित तुम्हाला उपयोगी पडतात. फक्त त्याची अवस्था, व्याधी या सगळ्याचं तुम्हाला व्यवस्थित निदान करता आलं पाहिजे. आणखीन एक दुसरा कल्प सांगतो, तो म्हणजे फारसा कोणी वापरत नाही अलीकडे, सुवर्णराज वंगेश. फारसं मी तर कधी कोणी वापरलेला अलीकडे तर पाहिलं, पण आमच्या एक मॅडम होते सोलापूरच्या कॉलेजला, त्यांच्या तो आवडीचा करत, अतिशय विद्वान होत्या, ग्रंथांचा अभ्यास अप्रतिम होता, सगळं सुंदर होतं. अचला कुलकर्णी म्हणून त्या मॅडम होत्या, त्यांचं रेकॉर्ड आहे आयुर्वेद क्षेत्रात की त्या पहिल्यांदाच त्यावेळेला आयुर्वेद पारंगत पोस्ट ग्रॅज्युएट होतं. तर त्या ह्याच्यात पहिल्यांदा बसून पास झालेल्या त्या एकमेव होत्या. नाही तर प्रत्येक जे पारंगत झाले ते किमान 1-3 वेळा तरी बसलेले असायचे, पण त्या पहिल्या वेळेला पास झालेल्या. तर त्या खूप वापरायच्या. तर त्यांचं म्हणणं काय असायचं की हा कल्प जो दिलेला आहे ह्याचं जे वर्णन आहे, हे वर्णन जे आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपण खूप वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो. स्त्री रोगामध्ये उपयोग होतो, बाकीच्या, पण त्यांचं जास्त जोर कशावर होता तर मध्यम रोग मार्गावरती याचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे मॅडमनी ग्रहणीमध्ये सुद्धा तो अतिशय समर्थपणे वापरलेला मी पाहिला. हे असे अनेक कल्प आपले वेगवेगळे जे आहेत हे पडून राहिलेले. आणि त्याचबरोबर बाकीचे मगाशी मी जे सांगितलं की लवण यंत्र सुद्धा आपण वापरतो, हे करतो. आणखीन एक मुद्दा पण हे मुलांना माहीत असावं म्हणून सांगतो हे उदाहरण की 82-83 साल असेल त्यावेळेला वडिलांनी मला सांगितलं की एक कल्प मी आयुष्यात बनवू शकलो नाही, बाकी मला जे काही पाहिजे ते मी सगळे कल्प बनवतो, पण एक कल्प काही मला बनवता आला. असा कुठला कल्प येतो तुम्हाला बनवता येत नाही, हे काही पटणार नाही आहे. तर ते म्हणले आहे बघा म्हणजे आता ते त्यांनी सांगितलं की अर्धनारी नटेश नावाचा एक कल्प. म्हणजे मग त्याच्यात काय आवडेल ते न बनवायला, ते म्हणजे जिवंत नाग लागलं. आता म्हणलं आता ते जिवंत नाग आणायचा कुठनं आणि कसा, म्हणजे आणि तो जिवंत नागाचं पुढं काय करायचं. तर
अतिशय साधा पाठ आहे. त्याचे वेगवेगळे पाठभेदही खूप आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात ते. पण त्याचा मूळचा जो काही पाठ होता त्याच्यामध्ये 12 कंकणाने भजन समप्रमाणे ह्याची कज्जेली करायची आणि ती कज्जेली करून ती नागाच्या तोंडात भरायची. नाही, त्याला मृत्यू आला पाहिजे पण तो नैसर्गिक आला पाहिजे, त्याला ठोकून बळवून मारायचं नाही. तर तो नैसर्गिक त्याला मृत्यू आला पाहिजे आणि ती कज्जली त्याच्या तोंडामध्ये भरायची आणि 36 तास त्याला लवण यंत्रामध्ये घेऊन अग्नी द्यायची. म्हणजे फार कठीण आहे, तुम्ही म्हणताय तसं ते काही सोपं नाही. बघू म्हटलं काहीतरी आपण त्याचे प्रयत्न करू म्हणून पुष्कळ प्रयत्न करून मी नाक धरायचे. मग आता ते नाक धरले, ठीक आहे, त्याला नैसर्गिक मृत्यू कसा आणायचा हे सगळ्यात मोठं कठीण काम. पण नैसर्गिक मृत्यू आणायकरता त्याला काही शोधाशोध सुरू झाली. तर त्या वेळेला मुंबईमध्ये डॉक्टर वाट नावाचे एक ग्रस्त होते. त्या माणसाने भारतामधली पहिली स्नेकवर PhD केली होती. मी त्यांना भेटायला आणि त्यांचा रेफरन्स मिळाल्यामुळे मग त्यांना भेटल्यानंतर त्यांना विचारलं, म्हटलं हे असं आहे आणि मला नैसर्गिकरित्या त्याला कसं काय मारता येईल. ते म्हणले तुला आधी मारायचं कशा करता. म्हटलं औषधा करताय, माझा काही स्वार्थ नाही, त्याचं पुढं सांगतो. म्हटलं ते हे अट्टहासाने हे औषध का करायचं ते पण पुढं सांगतो. मग त्यांनी मला सांगितलं की सोपं आहे, म्हणजे काही अवघड नाही, मी तुला एक केमिकल लिहून देतो, ते त्याच्या हार्टमध्ये इंजेक्ट कर, तो नैसर्गिक मृत्यू येईल. म्हटलं अहो पण त्याच्या हार्टमध्ये इंजेक्ट करेपर्यंत माझं चालू राहिलं पाहिजे ना, त्याला ते शोधायचं कसं. त्यांनी सांगितलं की तू वर्ण व्हर्टिब्रे मोजत नाही, 13व्या किंवा 14व्या व्हर्टिब्रेच्या खाली तुला पल्सेशन लागेल, ते लागलं की तिथं ते इंजेक्शन दे. ठीक आहे, तुम्ही लिहून तर द्या. मग ते त्याप्रमाणे मी ते केलं. ते मुंबईतच घेऊन आलो केमिकल, नाक पकडला. पण अडचण काय व्हायची, त्याचं तोंड जरी पकडलेलं असलं तरी तो बेडखा लागायचा. मग त्या वेळेला पण मदतीला कुणी येण्याची शक्यताच नाही. म्हणून मग त्याचं शेपूट पायात धरायचं, ते वर्ण धरत त्याचं हार्ट बघायचं आणि त्याच्यात ते इंजेक्ट केल्यानंतर तो 5-7 मिनिटांमध्ये त्याचा मृत्यू व्हायचा. मग त्याच्यामध्ये ती कचेरी भरायची, ती कचेरी भरून मग त्याला माग कापड करायचं आणि त्यानंतर ते 36 तास त्याला लवण यंत्रामध्ये अग्नी द्यायचं. पहिली बत्ती ज्या वेळेला लावली त्या वेळेला मनात इतक्या शंका की आता ह्याचं काय होणार, ते औषध मिळणार का, ते मिठात मिसळलं तर काय नाही, इतक्या प्रचंड शंका. आणि ते काय काय होणार याचा काही अंदाजच नाही. पण म्हटलं ठीक आहे, करून बघू आधी आता. म्हणून मग ते पहिली भट्टी लावली, ते काढलं, ते बघितल्यावर धक्काच बसला. तेवढाच औषधाचा गोळा. बाकीचं त्याचे जे व्हर्टिब्रे होते ते सगळे त्यांचं छान भस्म झाले, पांढरं स्वच्छ. आणि तो तेवढाच गोळा मिळाला. आणि तो गोळा मिळाल्यानंतर आता हे अट्टहासाने हे औषध का करायचं हे सांगतो की का केलं गेलं. आता करणं शक्यच नाही कुणाला, कारण सरकारची आणि आपणही करून नाही, आता त्याला आपण पर्याय शोधू. तर त्याचं विशेष सांगताना ग्रंथकारांनी काय सांगितलं की समजा एखाद्याला जर तीव्र ज्वर असेल तर त्याला ते नागपुडीत धुलायला द्यायचं आणि ते उमल्यानंतर 1 ते 2 मिनिटाच्या आत त्याचं ऍक्झिलरी टेम्परेचर घेतलं तर ते एकदम खाली येतं आणि दुसऱ्या बाजूचा ऍक्झिलरी टेम्परेचर घेतलं तर ते राईज दाखवतं. हे तर अशक्य आहे, पण ग्रंथकारांनी दिलंय. असं कसं होऊ शकेल. पण असे काय 2 पार्ट आहेत का टेम्परेचरला, थर्मल सेंटरचं एक आहे, अॅनाटॉमी शिकलोय आम्ही, असं म्हणणं शक्य नाही. पण अविश्वास नाही, करून नाही होत म्हणून सांग. म्हणून ते केलं आणि त्याप्रमाणे त्याचे प्रयोग केले. तसंच घडलं.
ते घेऊन अख्खा भारत फिरलो आम्ही वेगवेगळ्या संशोधन संस्थांच्या मधनं की हे असं, याचं उत्तर काय, असं का होतं, आजपर्यंत त्याचं उत्तर मिळालं. हे असे जे कल्प आज आम्हाला दिलेले, ठीक आहे, नागापूरचं बाजूला ठेवा, आपण अर्धन आणि जटेश्वर 2 मिनिटं बाजूला ठेवू, त्याला पर्याय शोधू, त्याच्यातनं आणखी काय करता येईल ते बघू. पण त्याला नागच का सांगितला? त्यांना काही असं झोपेतनं उठून सकाळी नाग दिसला आणि आजपासून याच्यात नागाच्या तोंडात घाला असं काही कुठला शास्त्रज्ञ म्हणणार नाही. मग ह्याच्याकरता काय असलं पाहिजे? मग वेगवेगळ्या मी याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना भेटत गेलो. बायोकेमिस्ट्री मध्ये कोण काम करतं की बाबा ह्याची बायोकेमिस्ट्री काय, आमची बायोकेमिस्ट्री काय आहे, ह्याचं काहीतरी मेळ घालता येतो का? त्याचं उत्तर कुठेच सापडत नाही. पण दुर्दैवाने एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा त्याचं कुठंही उत्तर मिळालं नाही. मला वाटतं मी उलटकर सरांच्याकडे पण एक बट्टी लावून दाखवली होती, मुलांना माहीत असावं म्हणून. सरांच्या धर्मचैतन्यामध्ये जाडा कोणत्याची पट्टी बांधली होती, गोडसे. हा, मला वाटतं तुम्ही होता त्या वेळेला आम्ही भट्टी बांधून सुद्धा त्या तिथे मुलांना हे माहीत असावं म्हणून तो प्रयोग केला. तर असे तुमच्याकडं उपिस्थ रसायनांचे एवढे कल्प आहेत, पण ते दुर्लक्षित आहेत. आज माहीत असलेले कल्प जर तुम्ही मोजले तर अगदी पोटावर मोजण्याजोगे आहेत. वापरात असलेले तर मला वाटतं आपण सगळ्याची यादी काढली तर 15-20च्या वर जाणारच नाही. मी अख्ख्या भारतामध्ये मिळून मी तुम्हाला एका छोट्याशा पुस्तकात 40 देईन. पण मग आम्ही हे प्रयोग का नाही केले? मग आता त्याच्यातला आणखी एक महत्वाचा दुसरा भाग काय आहे की काही ठिकाणी जे शराब संपुटामध्ये घालून त्याला वालुका यंत्रामधनं अग्नी द्यावा असं जे काही सांगितलेलं आहे ते त्यातली जर तुम्ही द्रव्य पाहिली तर खूप वेगळी आहेत असं अजिबात नाही. ती द्रव्य सर्वसाधारण सारखीच आहे. मग हे करण्यामागचा हेतू काय? तर एक कुणीतरी उत्तर हिंदुस्थानातले वैद्य होते, मला नाव नक्की आठवत नाही आता, पण त्या माणसाने याचे प्रयोग करून काही गोष्टी दाखवायचा प्रयत्न तरी केला किमान. आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की हे अग्निसंस्कार जे सतत ठराविक आपण क्रमाने जे काही देतो त्याचा परिणाम म्हणून जे औषध तयार होतं ते तुम्ही बाहेर कुठेही त्याला जरी अग्नी दिला तरी त्या स्वरूपाचं बनत नाही. खरं तर प्रामाणिकपणे मी सांगतो की सानेचे आभार आधी मानतोय, शेवटी मानायच्या आधी. त्याचं कारण त्याच्यामुळं माझा अभ्यास परत झाला, आता मी ते सगळं करून बघणार. नाही तर माझ्याकडनं ते दुर्लक्षित राहिलेलं होतं की आम्ही असे कधी प्रयोग केले नाही. पण आता ते नक्की मी करून पाहणार की याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय बदल येतो, अग्निसंस्काराने इतका बदल कसा करतो, प्रत्येक ठिकाणी अग्नीला किती महत्व आहे. आता सिंदूर सगळ्यात कॉमनली म्हणजे रससिंधूर. आता ताम्र सिंदूर मला नाही वाटत काय कुठं फार कोणी वापरलेला आहे. काल सिंदूर मी कधी कोणी वापरलेला पाहिला नाही. आणि नंतर येतं ते मकरध्वज. सिंदूर जास्तीत जास्त वापरलं जाणार म्हणजे एक रससिंदूर आणि मकरध्वज. ह्याच्या व्यतिरिक्त जास्त सिंदूर तरी कुणी वापरले. ताम्र सिंदूर तर मला वाटतं तो आउटडेटेडच झाला. इतकं चांगलं औषध आम्ही ते घालवलं. या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय आहे? तर मगाशी मी ज्या वेळेला सांगितलं की आम्ही ह्याचे कोविडच्या वेळेला जे काही प्रयोग केले त्या प्रयोगामध्ये आम्हाला समीर पन्नकापेक्षा रससिंधूराचा फायदा जास्त दिसला. कारण नाही आम्हाला आज सांगता येत, पण हे मी नक्की सांगू शकतो, विथ रेकॉर्ड दाखवू शकतो की त्या वेळेला ह्याचा परिणाम आम्हाला जास्त दिसला. मग आम्ही रससिंधूर बनवतो. एक शंका तर वैद्यांना काय कुणाला यायलाच पाहिजे. आधुनिक त्याचं पृथक्करण केलं तर रससिंधूर म्हणजे काय? रेड सल्फाइड ऑफ मर्क्युरी.
मग हिंगुळच वापरायचं, एवढी कटकट कशाला? मग हिंगुळ का नाही वापरायचा आणि हा कल्प परत का बनवायचा? रससिंदूर बनवायचा हेतू काय? त्याच्यामध्ये असलेलं पाण्याचं प्रमाण, गंधकाचं प्रमाण, ह्याच्यामध्ये काही फरक येतो का? हेही कधी आम्ही पाहिलं नाही. पण हे सगळं बघत असताना एक गोष्ट परत इथे लक्षात येते की ठीक आहे, मी असं म्हणतो, खात्रीपूर्वक सांगत नाही, पण असं म्हणतो की ते ज्या वेळेला हिंगुळ बनतो त्या वेळेला पृथ्वीच्या पोटात सुद्धा हीच प्रक्रिया घडत असेल, फक्त काही प्रमाणामध्ये उष्णतेचा परिणाम मागं पुढं होत असेल, म्हणून हिंगुळ तयार झाला असं आम्ही 2 मिनिटं गृहीत धरू. पण ज्या वेळेला रससिंदूर बनवतो आणि रससिंदूर बनवून जर त्याचं पृथक्करण केलं तर ते रेड सल्फाइड ऑफ मर्क्युरीच आहे, त्याचं पृथक्करण केलं रेड सल्फाइड ऑफ मर्क्युरीच आहे. मग दोन्हीच्या मध्ये फरक काय? मग हे का नाही वापरायचं आणि हे का वापरायचं ह्याचं सुद्धा आम्हाला उत्तर द्यायला आलं पाहिजे. आता आणखीन एक, खरं तर हा विषय खूप वेगळा आणि मोठा पण आहे, म्हणून थोडस ओझरत सांग की हा माझा समज आहे, ह्याला कुठलाही आधार तुम्ही विचारलात तर मी आज तरी देऊ शकत नाही. पण ही जी काही संकल्पना आली, या संकल्पनेमागचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर काय असेल तर त्याचं असणारं पर्सेंटेज, आणि या सगळ्यांच्या मधनं तुम्ही नॅनो पार्टिकल त्याची तयार करता, ह्याचे पुरावे आपण देऊ शकतो. मग नॅनो पार्टिकल बनवण्याकरता जर आम्हाला इतकी साधी आणि सोपी मेथड आहे, आज आधुनिक सगळे वैज्ञानिक जे आहेत ते नॅनो पार्टिकल बनवण्याकरता त्यांना ॲटॉमिक एनर्जी लागते, आम्हाला तर काहीच लागत नाही, आम्ही बघूयात करणार सगळं. मग हा फरक केवढा आहे की बायो अवेलेबिलिटी जी काही आमच्याकडे आहे, आमच्या शास्त्राने आम्हाला दिलेली आहे, त्याचा उपयोग करून घेऊन आम्ही ही सगळी द्रव्य बनवतो. मग भूपिस्थ रसायनं ही अशी का बनवली गेली तर ती एक आयुर्वेदातली उत्कृष्ट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे. आपल्याकडे अशा वेगवेगळ्या ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे, पण त्याच्यातली सर्वश्रेष्ठ जर कुठली असेल तर ही सिंदूर कल्पना आहे, भूपिस्थ रसायन आहे की ती लवकरात लवकर शरीरामध्ये ऍब्सॉर्ब व्हावी आणि व्याधीनाश होण्याकरता लवकर मदत व्हावी, म्हणून ही संकल्पना त्याच्यामध्ये आली. आता हे सगळं ते करत असताना तुम्ही जर त्याचं अनालिसिस बघितलं तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम 82, 83, 85 थोडंफार व्हेरिएशन येतं, पण 80 ते 85% तो मर्क्युरी आहे, पारा आहे. 8 ते 10% फक्त तुम्हाला गंधक मिळेल. आता रससिंधुराचं बोलायचं झालं तर बाकीचा पार्ट येतो तो कार्बन येतो. मग हे जर आम्ही 80-85% पारा फक्त उष्णतेने खालनं वर उडवू शकतो आणि तो वर उडवून एका काचेच्या बाटलीच्या तोंडाला चिटकवू शकतो, ह्याच्या इतकं मोठं टेक्निक कुठं आज अवेलेबल आहे? तुम्ही कुठल्याही शास्त्रज्ञाला जाऊन जर हे असं सांगितलं तर तुमच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही असं घडतं. हे तुम्हाला त्यांना दाखवावं लागतं. आणि हे करत असताना पाऱ्याचं पर्सेंटेज 82-83% गंधक. आपल्याला पूर्वीच्या लोकांना असं वाटत होतं, काही उल्लेख आहे काही लेखांच्या मधनं आहे, ठीक आहे त्या काळाला अनुसरून त्यांनी ते लिहिलेले की त्याच्यामध्ये 50% गंधक असतं वगैरे, असं होतच नाही, अजिबात होत नाही. म्हणून उत्तर हिंदुस्थानी लोकांनी गंधकाचा एक पर्यायी हिंदी शब्द जो बनवलाय तो सगळ्यात चांगला आहे. ते गंधकाला बली म्हणतात. गंधक स्वतःचा बळी देऊन ते सिंदूर बनवतो, म्हणून त्याला बली हा शब्द पडला असा. कारण गंधक जोपर्यंत विघळत नाही, तो विघळून पाण्याबरोबर नीट इथे मिक्स होत नाही, तो स्वतः वायू रूपाने उडून जातो. पण तो उडून जात असताना पाण्याला आणून त्या बाटलीच्या तोंडाशी चिटकवून ठेवतो. ही जी संकल्पना आहे ही कुठेही जगामध्ये मान्य होणारीच नाहीये.
ते म्हणतात असं घडणं शक्य नाही. मग हे जर घडत असेल रोज आपण करत असू तर याच्या इतकं मोठं तुम्हाला दुसरं कुठलं रासायनिक शास्त्र पाहिजे? फक्त दुर्दैवाने आपण हे जगापुढे आणलं नाही किंवा आता आपली पण ही जबाबदारी आहे की आपण हे जगापुढे हे सगळे तुमचे प्रयोग आले पाहिजे. आणि हे करत असताना आणखीन एक महत्वाचा दुसरा भाग म्हणजे काय? मकरध्वज. तर दोन्हीमध्ये फरक काय? एक 8-16 प्रमाण मग ते काय सगळ्यांना माहिती. आणि असं होऊन सुद्धा आता त्याच्या त्या मकरध्वजाबद्दल तर इतकी मतं करा, अरे बाबा त्याच्यात सोनं असतं का नाही, उतरतं का नाही, मग सोनं घातलंच पाहिजे का, इथपासून तयारी सुरू. पण बेसिकली एक भाग सोनं घालतो आम्ही, 8 भाग पारा आणि 16 भाग गंधर्व. तर त्याला आम्ही अग्नी देत असताना ते ज्या वेळेला पारा वर येतो आणि गलस्थ तो ज्या वेळेला चिटकून बसतो त्यावेळेला काही प्रमाणामध्ये सोनं हे त्याच्यामध्ये येतं, काही प्रमाणामध्ये. म्हणजे आता त्याचं पर्सेंटेज जर काढायचं झालं, आता इतकी नवीन ऍपरेटस इतकी मोठी आली की त्याचा अनालिसिस खूप क्लॅरिटी नाही, अगदी त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. म्हणजे तुम्ही दाखवू शकता हे वेगवेगळ्या इतकं ते आता झाले. तर त्याच्यामध्ये आपल्याला सोनं नक्की मिळतं. अनेक आत्ताच्या वैद्यांचा समज असा आहे की मकरध्वजामध्ये सोनं वर उडत नाही, हा साफ चूक समज आहे. त्याच्यामध्ये सोनं येतं, त्याचं अनालिसिस आहे आणि ते करता येतं. मग त्याला आम्ही एक पर्याय शोधला वैद्यांनी की ते अशा रीतीने ते तयार करतात की ज्याच्यात सोनं नाही आणि नंतर त्याच्यात सुवर्ण भस्म घालतात. पण हे शास्त्र मान्य नाही. कारण आपल्याला त्याचा कल्प जो बनवायचा आहे तो कल्प बनवताना तुम्ही तिथं त्याचा नॅनो पार्टिकल जो बनतो त्या नॅनो पार्टिकलला शेप आहे स्वतः. तो शेप जरी बदलला तिथला, त्याचे ऍटम जरी कमी जास्त झाले तरी त्याच्या परिणामावरती नक्कीच परिणाम होतो. म्हणून या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. आणि हा आता त्याच्यामध्ये दुसरा भाग काय, खाली सोनं जे शिल्लक राहतं ते काढून मोजलं जातं की माझ्या या भट्टीमध्ये समजा मी 10 ग्रॅम घातलं आणि मला खाली 6 ग्रॅम मिळालं तर 4 ग्रॅम माझं वर गेलं. तुम्ही सगळ्या याच्या हिशोबाने जर त्याचं गणित केलं तर त्या पर्सेंट मध्ये तुम्हाला तिथं सोनं अनालिसिस मध्ये कधीही दिसणार नाही. हा पण एक त्याच्यातला मुद्दा आहे. आणि ज्या वेळेला पारा हा उडतो त्या वेळेला काही प्रमाणामध्ये तो सोन्याला घेऊनही उडत असेल. जरी 82-83% जरी तुम्हाला पारा मिळाला म्हणजे त्या तयार झालेल्या प्रॉडक्ट मध्ये, तरी त्यातला पाण्याचा लॉस हा झालेलाच आहे, तो उडून गेलेलाच आहे. मग त्याच्याबरोबर काही प्रमाणामध्ये सोनं गेलेलं असण्याची शक्यता आहे. मग हा कल्प इतक्या चांगल्या रीतीने बनवल्यानंतर की याच्यावरती पूर्वीच्या काळी खूप लोकांचं लक्ष होतं. हा इतका इफेक्टिव्ह आहे का, हे आहे का म्हणून. आणि थोडस साल मागं क्लब होईल पण माझ्या अंदाजाने 30-32-35च्या सुमारास मर्क कंपनीने मकरध्वजाची इंजेक्शन बनवली होती जर्मन, आणि ते देत वापरत होते. त्याचे रेफरन्स आहेत आपल्याकडे. पण ते पुढं काय व्हायला लागलं की त्यांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्याचं इंजेक्शन बनवलं. त्याच्यामुळं आरबीसी डिस्ट्रक्शन होऊन वेगळ्या कॉम्प्लिकेशन तयार व्हायला सुरुवात झाली, म्हणून त्यांनी ते बंद केलं. मग ते भारतात येऊन हे वैद्य कसं वापरतात, काय करतात याची त्यांनी खूप चौकशी केली, पण त्यांना ते काही जमलं नाही. आता ह्याच्यामधला एक फरक काय आहे, डॉक्टर बोस नावाचे एक ग्रस्त होते. 1937 किंवा 38 साली त्यांनी मकरध्वजावरती खूप वेगवेगळे प्रयोग केले आणि त्या प्रयोगामधून त्यांनी
एक गोष्ट त्यावेळेला अशी सांगितली की याचं ऍब्सॉर्प्शन कुठं होतं कळत नाही, कसं होतं कळत नाही, ह्याची ऍक्शन कुठं आणि कशी होते तेही आम्हाला सांगता येत नाही, असा तो प्रयोग होता त्यांचा. आणि त्यांनी तो पब्लिश केला होता. त्यांच्याकडे जे काही त्यावेळेला अवेलेबल रेकॉर्ड झालं होतं त्याच्याप्रमाणे त्यांनी तो केला. त्याच्यानंतर डॉक्टर चोप्रांनी त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने त्याचे प्रयोग केले. त्याचं रेकॉर्डही आहे. आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी पहिल्यांदा काय केलं की एक ट्रायल म्हणून त्यांनी कुत्रं एक घेतलं आणि त्याच्या आमाशयाला खालनं बांधून टाकलं, वरती बांधून टाकलं आणि मध्ये एक होल करून त्याच्यातनं मकरध्वज पुश केला. आणि ते साधारण त्याला बाकी काहीही दिलं नाही. ते किती दिवस राहतं हे पाहून मग त्याचे पुढचे प्रयोग करायचे. त्याच्याप्रमाणे 30-32 तासांनी त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. मग त्यांनी ते काढून त्याच्यानंतर त्याच्या आमाशयामध्ये पाहिलं की तिथं काही सापडतंय का, मर्क्युरी सापडतोय का, काय काही कुठं ट्रेस काही तसं मिळाला नाही. मग हे केलं कुठं, मग लिव्हर स्कॅन केली गेली, ब्रेन मध्ये आहे का बघितलं, किडनी मध्ये आहे का बघितलं, कुठेही काही त्याचा स्ट्रेस मिळाला तरी त्यांचं समाधान झालं. म्हणून त्यांनी काय केलं, नंतर उंदीर घेतले आणि त्या उंदरांच्या मध्ये पहिल्या उंदरांना आमाशयापासून डिओडिनमपर्यंत तिथंच पॅक केलं आणि त्याच्यामध्ये मकरध्वज दिले. आणि बाकीच्या एक दुसरा ग्रुप जो घेतला त्या उंदरांना लोअर पार्ट ऑफ इंटेस्टाईन मध्ये ते इथं टॅग करून तिथं पुश केलं. आणि नंतर परत त्यांचं सगळं स्कूल, युरिन हे सगळं चेक केलं जायचं की कशातनं मर्क्युरीचा स्पेस मिळतो का, कुठंही सापडला नाही. आणि नंतर ज्या वेळेला ते त्यांनी परत सगळे ऑर्गन स्कॅन केले त्यावेळेला कुठेही त्यांना मर्क्युरी सापडला नाही. मग ते म्हणतात हा जातो कुठं आणि याचं काय होतं, ते म्हणजे हे अनुत्तरित आहे. मग काही वैज्ञानिकांकडे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी केली आणि त्यांनी हे शेवटी सांगितलं की मकरध्वज इज अ गुड हार्ट टॉनिक. हे पहिल्यांदा जर अगदी सायंटिफिकली जर कोणी सांगितलं असेल तर डॉक्टर चोप्रांनी सांगितलं, कर्नल चोप्रा. आणि त्याच्या आधीपासून आपण वापरतच होतो, म्हणजे फक्त त्याला एक शिक्का मिळाला. आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने की मकरध्वजाचा वापर सुरू झाला. पण त्यांनी जे आणखीन काही प्रयोग केले त्याच्यामध्ये आपण हा लिमिटेड याच्यामध्ये मकरध्वज वापरतो. बहुतेक वेळेला हार्ट कमी, बल्य हे सगळे या अशा ह्याच्यामध्येच तो वापरला जातो. पण खरं तसं नाही. त्या काळामध्ये विषमज्वराच्या साथी खूप मोठ्या आहेत आणि त्याच्यामध्ये मृत्यू खूप मोठा असायचा. तर त्यांनी त्याच्यामध्ये स्पेसिफिकली लिहिलं की टायफॉइड मध्ये, एंट्रिक फ्युअर मध्ये बेस्ट मेडिसिन इज मकरध्वज. म्हणजे त्या काळात जे काही अवेलेबल असेल त्याची तुलना करून. पण हे आपल्या ग्रंथातनं इतक्या स्वच्छ पद्धतीने सांगितलं गेलेलं आणि त्याचं ऍब्सॉर्प्शन कसं होतं, कुठं होतं, काय होतं हे नंतर वेगवेगळ्या लोकांनी त्याचे प्रयोग करून मग ते सिद्ध करायला सुरुवात केली. पण दुर्दैवाने काय झालंय, त्या मधल्या काळामध्ये असे प्रयोग करणारे लोकही कमी झाले आणि त्याच्यामुळं आज तुम्हाला आपल्या ज्याला आपण सायंटिफिक वर्ल्ड म्हणतो त्याच्यामध्ये तुमची औषधं ही अशा पद्धतीने काम करतात हे सिद्ध करणं हे खूप अवघड होतं. आणि मग आम्ही म्हणतो की अरे आम्हाला राजमान्यता काही नाही, त्या बोलण्याला काही अर्थ नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्याने कुणीही अनायुर्वेदीय होत नाही हे आधी पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि प्रत्येक शास्त्र हे असंच प्रगत होतं. जगामधलं कुठलंही शास्त्र कधी थांबत नसतं आणि जे थांबतं ते शास्त्र नसतं. आपण कुठं आहोत हे आपण आपलं ठरवायचं. म्हणून आता सोयी इतक्या झालेल्या आहेत की वेगवेगळे कल्प आहेत, त्या कल्पांचं
आता भावना द्रव्यांच्या बद्दल सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये एक वेगळं हे दिलं की भावना द्रव्य काय द्यायची कल्पना. एक मधला एक प्रवाह असा होता, माझ्या सुदैवाने जवळजवळ गेल्या 100 वर्षाचा तरी आयुर्वेदाचा इतिहास थोडाफार तरी मला माहिती, 100 वर्षाचा. तर मधला एक प्रवाह असा होता की हे काही कामच करत नाही, भावना द्रव्यच काम करत. मग बाकीचे जी काही द्रव्य आहे, ही द्रव्य काय आहे तरी कॅटलायझर, ही योगवाहिनी, असा एक प्रवाह होता. त्याच्यानंतर नाव सांगत नाही पण एक खूप मोठे विद्वान वैद्य होऊन गेले, त्यांनी मध्ये असंच पिल्लू सोडून दिलं होतं. ते म्हणजे अनुपानच काम करत. हे सगळं आयुर्वेदामध्ये. पण मी या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही वेगळ्या एका दृष्टिकोनातून पहा. हे त्यावेळेला आयुर्वेदाचं असं मंथन होत होतं, वैचारिक मंथन होतं, त्याच्यातनं काही ना काहीतरी बाहेर पडत होतं. ठीक आहे, चुकीचं असेल, मतमतांतर राहणारच आहे, पण त्याच्यामुळे शास्त्राची प्रगती होत गेली. आज दुर्दैवाने काय झालं की आमच्याकडची ही प्रक्रियाच गेली की एखादी गोष्ट आम्हाला सिद्ध करण्याकरता जे काही लागतं ते ठीक आहे, आम्ही त्या गोष्टीचा उपयोग करून घेऊ, पण याचा अर्थ असा नव्हे की ते केल्यामुळे आमचा आणि आयुर्वेदाची नाळच तुटली, असं होऊच शकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा एक आपल्या दृष्टीने नुकसान करणारं जर काय घडलं असेल तर म्हणून तुम्हाला शास्त्र म्हणून मान्यता मिळायला अडचणी यायला लागल्या. जोपर्यंत पृथ्वीवर माणूस आहे तोपर्यंत आयुर्वेद राहणारच आहे, तुम्ही किती प्रयत्न करावे तो जाणार नाही, हे मी अगदी ठाम सांगतो. पण त्याला शास्त्र म्हणून मान्यता कशी आणि कधी मिळेल ह्याचे प्रयत्न आम्ही केले पाहिजे, ही आमची जबाबदारी. आणि त्याच्याकरता जे काही काही लागेल ते सगळं करता आलं पाहिजे. 1930च्या सुमारासचा एक किस्सा सांगतो. माझे वडील सुरुवातीला अक्कलकोटमध्ये प्रॅक्टिस करत होते. अक्कलकोट त्यावेळेला किती खेडे पण फक्त आयुर्वेदाची प्रॅक्टिस करायची उत्तम. त्या अख्ख्या गावामध्ये एक सरकारी डॉक्टर आठवड्यातनं 2दा काहीतरी यायचं. बाकीच्या वेळेस लोकांनी काय करावं ते त्यांच्यावर सोडून. एकदा एक दिवस काय झालं की तिथले जे काही प्रतिष्ठित गृहस्थ होते त्यांच्या बायकोला अगदी तीव्रावस्था होती वेगाची, खूप ती शुद्ध गेली, सगळ्या कप भरलेला. आता काय डॉक्टर नाही, काही नाही. मग त्यांनी सांगितलं अरे ते शिकून आलाय आयुर्वेद, त्याला तरी बोलवा. म्हणून मग ह्यांना बोलवलं. त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने ते पाहिलं. पाहिल्यावर सांगितलं की मी औषध देतो, शक्यता आहे की शुद्धीवर यायची, त्याचं सगळं कमी व्हायचं, पण म्हणजे एक गोष्ट घडण्याची शक्यता नक्की मला जास्त वाटते. तेवढं जर तुम्हाला चालणार असेल तर मी ते करतो. म्हणजे काय होईल ते म्हणजे कदाचित त्या बाईचे दात पडतील, त्यांच्या गम मधलं ब्लिडिंग होईल. म्हणजे एवढंच होणार आहे ना, ठीक आहे आपण कवळी होतो, पण ती वाचली तर पाहिजे. म्हणून यांनी मल्ल सिंधू, आलयाचा रस, मध एकत्र करून मल्ल सिंधू 5-5 मिनिटांनी एक पोट, हे स्वतः चाटवत बसले. यांनाही बघायचंच होतं काय होतं, म्हणून ते चाटवत बसले. एक 15-20 मिनिटं त्यांनी ते एक पोट चाटवलं. नंतर ते म्हणजे मी जाऊन येतो अर्ध्या तासात, तोपर्यंत काय होतं बघू. एक 20-25 मिनिटानंतर ती बाई शुद्धी वाटते. एक तिला उलटी झाली, त्याच्यातनं थोडाफार कफ पडला आणि गम ब्लिडिंग सुरू झाली. मग यांना बोलवायला आले परत की म्हटलं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे त्याच्या हिरड्यात रक्त यायला लागलं, आता काय करायचं. म्हटलं त्याची काळजी करू नका, ते आपोआप थांबतात. दाताचं काय, 2 दात पडले की किती ऍक्युरसी असते.
तुमची औषधं काय प्रमाणामध्ये किंवा कशी काम करतात ह्याची मी तुम्हाला किती उदाहरणं सांगतो. मी कॉलेजमध्ये होतो, व्यक्ती म्हणून हे घेऊ नका, शास्त्र म्हणून बघा. आणि आमचा एक कंपाऊंडर होता, त्याची आई आजारी होती, खाली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, वय झालेलं हे, आणि तिला इन्फॅक्ट त्यावेळेला आधी हाय फिवर होता खूप, आणि त्याच्यानंतर तिला इन्फॅक्ट असतात हे. तो विचार वगैरे मला वर्गात बोलवायला. आता ते शिक्षकांच्या समोर पण कसं काय, पण तेवढी मला मुभा होती, बागेवडीकर नावाचा तेवढा फायदा होता. त्याच्यामुळे मी आलो पडत बघितलं, मी अरे बापरे, नाणीचं काढत नाही, काढत नाही, काही नाही, आता काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं, पळत पळत मी हॉस्पिटल आमचं लागून पळत पळत गेलो. आता त्या कंपाऊंडिंगमध्ये काय नाही, मला समोर नकळत पाहिजे ते घेऊन पळत आलो. मधात तिथं दुसऱ्या एका पेशंटकरता मधाची बाटली होती, घेऊन मधात साठवत बसतो. आम्हाला अनुभव पाहिजे म्हणून ते साठवल्यानंतर एक 5-10 मिनिटांनी जरा नाडी लागली. नाडी लागायला लागल्यानंतर मग म्हटलं आता जरा बरी दिसते बघू. एक तासाभरामध्ये बीपी काही का असेल ना 60ला तरी लागायला, खालचं नका काय लागेल ना, म्हणजे वरचं 60 आहे तर राहू दे बघू. असं करत 2 तासामध्ये त्या जरा केली. पण हे दुपारची वेळ होती, त्याच्यामुळे आमच्याकडे दुपारी तिथं हाऊसबोट वगैरे त्या काळात काही असायचं नाही. त्याच्यावर डॉक्टर कोणीच नव्हते. पण संध्याकाळी आमचे सर आले ओपीडीला. ते आल्यावर कोणीतरी त्यांना सांगितलं की असं असं झालं. त्याने म्हणलं बोलवलं. पहिला प्रश्न विचार, तुला डिग्री कधी मिळाली? मी म्हटलं मला सर खरं सांगू का, माझी जन्मतारखेला मला डिग्री मिळाली. म्हटलं गवयाचं पोर आहे, रडलं तरी सुरात रडेल. त्याच्यामुळं म्हटलं हे असले प्रश्न विचारू नका, तू वाचली कशी ते विचार. पण त्या पिरियड मध्ये काय झालं हे मुद्दाम म्हणून सांगायचं काय की परत त्यांना हाय फिवर सुरू झाला. हे सगळं झालं, त्यांनी तेवढाच मुद्दा पकडला. ते म्हणजे बघ तू ते मकरंद साठवलं, टेम्परेचर वाढलं, आता काय करणार? आता पुढची जबाबदारी तुमची आहे, तुम्ही विद्यार्थी आहे. तेव्हा कुणीच नव्हतं, त्याच्यामुळं ते काम करणं मला भाग होतं. मला अधिकार होता का नाही हा मुद्दा नक्की येतोच, मी तो टाळतच नाही. पण हे ज्या वेळेला मग म्हणजे अशा वेळेला तू काय करशील? माफ करा पण त्यांना तू काढूनच घ्यायचं. मी म्हटलं काय करेन, काहीतरी तुम्हीच सांगायचं. म्हटलं सर तिथं आपण त्याच्याजवळ ती औषधं देऊ. तसं नाही म्हणले, ते दिल्यामुळं तुझं टेम्परेचर वाढलं तुला नक्की माहित आहे. आता हे काय केलं म्हणजे कमी होईल सांग. मी म्हटलं त्याच रिमूव्ह केली, अजिबात नाही मॅडम. म्हटलं का? मला नक्की माहित आहे का कमी होणार? मग मला माहित नाही. असं नाही म्हणजे तू सोडतच नाही ना, तुझं टेम्परेचर कमी करायचं मग करायचं. काही नाही, 7 ते 8 मिनिटं सोडणं स्वच्छेकन साठवला टेम्परेचर खाली. रसकल्प कसे वापरावे, कधी वापरावे, काय अवस्थेत वापरावे हे दुर्दैवाने आम्हाला शिकवलं जातं. पूर्वीच्या काळी काय कुठं आयसीयू नव्हते. काही पेशंट सिरियस झाला तरी आपल्याला बघायला मिळतही होते. आता वैद्यकीय कसे पेशंटही येत नाही, ते पहिल्यांदा आयसीयू सोडत नाही. हेही एक त्यातला भाग आहे. पण ह्या वेगवेगळ्या पद्धतीने आपले सगळे कल्प किती ठिकाणी काम करतात. गुणशास्त्रींनी पुस्तक लिहिलं औषधी गुणधर्मशास्त्र. शास्त्रीजींनी एवढं त्याचं वर्णन लिहिलं. मी म्हटलं किती जणांनी ते करून बघितलं. ठीक आहे, तसं होत नाही म्हणून तरी म्हणा ना.
आणखीन एक मगाशी मी विसरलो, तो एक खरं महत्वाचा मुद्दा आहे. आजकाल काही कल्पांच्या मध्ये रसरसनं सांगितलेलं आहे. तिथं सगळे पुस्तकातलं लिहिलं गेलं की रससिंधूर वापरा. आता रससिंधूर आणि रसरसनं एक का? म्हणजे एक आपल्याकडं एक अपवाद म्हणून जे सांगितलंय तसं आहे, सुवर्ण भावे सुवर्ण माक्षिकम, काही दोन्हीचा संबंध आहे का? पण नाही मिळत काहीतरी घाल बाबा म्हणून दिले. मग रसरसमाच्या ऐवजी आम्ही हे वापरतो कसं? मग हे वापरायची वेळ आमच्यावर का आली? तर रसरसमच करता येत नाही ना. नुसतं आम्ही पाठ करायचं, एका सौ रसराजा शरीर माझरा म्हणत होते, नुसतं म्हणायचं. अरे पण रसरस मानलं पाहिजे ना. त्या परंपरा गेल्या, करणारे लोक गेले आणि त्याच्याबद्दलची भीती पसरवत गेली. मुद्दामून एक आठवण झाली म्हणून सांगतो. शेटे शास्त्री आणि मी, मुलांना माहीत असायचं कारण शेटे शास्त्री म्हणून एक आपल्याकडे वैद्य म्हणून गेले होते. ते कुठल्याही अनस्थेशिया न देता एका दिवसात 100 तास काढायचे. त्यांच्याबरोबर कॅम्प केले. तर शेंडे शास्त्री एकदा आम्ही त्र्यंबकेश्वरला एकत्र होतो. तर मला म्हटलं तुला एका वैद्याला भेटतो, मजेशीर वैद्य, नाव सांगायचं नाही बागेमध्ये, नाही तर तू बोलणारच नाही. ठीक आहे, गेलो आम्ही त्यांच्या. अगदी असा वाडा होता, ओसरीवर बसले. गेल्यावर शेंडे शास्त्रींना बघितलं की आम्हाला सगळं झालं. काय आला? काय ना दर्शनाला आलो, तुम्हाला भेटून झालं. काय कसं काय चाललं की तर पुढचा भाग जो सांगतोय तो काही फार ह्याचा नाही आहे, आचरणात आणण्याजोगाचा अजिबात नाही. ते जरा चिलीम म्हणायचे. रसवैद्यच होते ना, त्याच्याने ती चिलीम त्यांना माफ आहे. तर मग म्हणजे काही आणलं का मला? तुम्ही अरे अचानक आलो, ते अरे प्रयत्न येतो. म्हणजे मी अचानक आलो, तुला काय आणलं नाही मी. बरं मग काय म्हणजे विद्यार्थी आहे माझा, तू काय काय उपयोग करतो ते तर सांग. त्यांनी मला एक आपल्याला बसणं टाकलं, वेगवेगळी 2-3 बसणं. तेव्हा हे तिथे काय त्यांना दाखवलं, त्यांना सगळं माहिती आहे. अजून काय करतो ते सगळं? तुम्हाला खोटं वाटेल, ड्रॉप आला हातावर घ्यायचे आणि रोज खायचे. माझ्या समोर खाल्ला. ठीक आहे, जे काय एक तो ड्रॉप तरी त्याचं वजन नाही म्हटलं तरी 2-3 ग्रॅम तरी असेल, कारण वजनच आहे. काहीही झालं नाही. 80 वर्ष व्यवस्थित झालं. म्हटलं मग हे काय करता? ते म्हणजे हीच तर माझी एनर्जी आहे. मग जेवण नसलं तरी चालतं. असे कितीही तुम्हाला वेगवेगळ्या लोकांची उदाहरणं सांगू की ज्या लोकांनी रसशास्त्रामध्ये किती भरभरून काम केलं. दुर्दैवाने त्या परंपरा तुटल्या, पुढं त्याचं काहीच झालं नाही. आणि म्हणून आपण एका ठिकाणी येऊन असं आता गृहीत धरायला लागलो की रसशास्त्र म्हणजे टॉक्सिसिटी. अरे कुणीच सिद्ध केलं की रसशास्त्राने टॉक्सिसिटी येते? माझा तो उलटा प्रश्न. आपण 2 मिनिटं असं गृहीत धरू की एखादा कॅन्सरचा पेशंट आहे, केमोथेरपी घेतोय, त्याची केमोथेरपी चालू आहे. नंतर तो आपल्याकडे आला, आपण काहीतरी आपली औषधं दिली, सगळी रसौषधी दिली, असं गृहीत धर, सगळं झालं की लगेच तो परत ते कधी त्या डॉक्टरकडे गेला की तो म्हणणार आयुर्वेदिक औषध तुझी किडनी बाद, तुला कॅन्सर बाजूलाच राहिला. हा सांगतो की किडनी बाद, की तो घाबरून परत तुमच्याकडे.
तो म्हणतो अहो ते असं म्हणतायत काय करू. मी त्याला एकच उत्तर दिलं, मी जे औषध तुम्हाला देतो मला काहीही झालं नसताना ते मी रोज तुमच्या बरोबर खायला तयार आहे, तसं तू केमोथेरपी घ्यायला तयार आहे का तेवढं सांग. अरे आमच्या औषधाला तुम्ही काहीही तुम्हाला त्यातलं माहित नाही. इनफॅक्ट काही प्रमाणात का विना आम्हाला तुमचं माहित आहे. तुम्हाला आमच्या शास्त्रामधलं काहीही माहित नाही आणि वेगवेगळे क्लेम करता. आणि दुर्दैवाचा भाग असा आहे की आमच्या वैद्यांच्या समोर झाले तरी आमचा वैद्य ऐकून घेतो. हे होता कामा नये. तुम्हाला कळो न कळो मान्य करायचंच नाही. प्रत्येक गोष्टीला जर तुम्हाला इतके विरोध व्हायला लागले तर तुम्ही पुढे काय करणार. आता त्या कॅन्सरवरनं आणखीन एक मुद्दा सांगतो. तसं तो बोलायचं म्हणजे पुष्कळ काही आहे. साधारण 1950-52 माझ्या जन्माच्या माझ्या वडिलांनी प्लॅटिनम भस्म बनवलं आणि ते कॅन्सर करता बरंच काय काय. कार्बो प्लॅटिनमचा जन्म झाला 1972 साली. त्याच्या आधी त्याचे प्रयोग केले गेले. तुमच्याकडनं काय काय कुठं कुठं जातं तुम्हाला माहित नाही आहे. आता हे खरं जाहीर सांगू नाही पण सांगतो. आता त्याच्या पुढचा एक प्रयोग म्हणून मी एक 2-3 वर्ष खूप त्याच्याकरता श्रम घेतले की आम्ही सगळ्या खनिजांचे सिंदूर बनवतो. मग प्लॅटिनमचे बनवता आला म्हणून मी खूप प्रयत्न केले. पण त्याच्यातली अडचण काय आहे की प्लॅटिनम आणि पारा हे दोघं शत्रू आहेत. ते एकत्र बांधतच नाही. मग आता त्यांना आधी तुम्हाला एकत्र आणलं पाहिजे तर पुढचं काही ना काहीतरी घेईल. म्हणून मी 2-2.5 वर्ष त्याच्या मागं होतो. रात्री आपलं खालायचं काहीतरी नवीन हे करायचं की ते सगळे एकजूट आम्हाला पण छान दिसतोय. आता झालं बाबा. सकाळी उठून बघितलं की या कोपऱ्यात पारा या कोपऱ्यात नाही. 2-2.5 वर्ष मी त्याचा पाठपुरावा मी सोडला आणि त्याच्यानंतर मला ते लक्षात आलं की आमच्या शास्त्रामधली जी काही शास्त्रीयता आहे ती काय आहे. आणि नंतर मला ते एकत्र करता आलं. मी त्याचा प्लॅटिनम सिंदूर बनवला. तो घेऊन आता त्याच्यात प्लॅटिनम आहे का नाही कळलं पाहिजे का नुसतं सिंदूर बनलंय. आता त्याचं टेस्टिंग करणं कठीण. पण पहिल्यांदा NCL ला दिलं. याच्यात प्लॅटिनम आहे का बघा. पारा आहे. पारा तर दिसतोच आहे. तुम्हाला माहिती आहे ते जे काम करणारे ते सायंटिस्ट होते. थोडंफार त्यांनी आपल्या औषधांवर काम केलं होते. ते म्हणाले की याच्यात पारा असेल गंधक काय म्हणजे अशा पद्धतीने तो आपल्याला काढता येत नाही. जी मेथड वेगळी आहे ते आपण करू तेही काढता येईल. पण प्लॅटिनम असणार नाही. कशाला म्हणजे माझं मी म्हटलं अहो बघा तरी. ते म्हणजे मर्क्युरी आणि प्लॅटिनम एकत्र येईल. आम्ही खूप त्यांच्या मागे लागल्यानंतर ते तयार झाले आणि मग त्यांनी ते त्याचं अनालिसिस केलं आणि ते म्हणजे 4% त्याच्यात प्लॅटिनम आलं. ते कसं केलं ते आता आधी सांगा म्हणून रिपोर्ट. तेवढ्यावरही आमचं समाधान झालं. म्हणजे इथं चूक होऊ शकते म्हणून आम्ही एका बाहेरच्या देशातल्या एका लॅबोरेटरीमध्ये ते पाहिलं की जी जगातली नामवंत लॅबोरेटरी समजली जाते आणि मेटॅलर्जीवरती जे भरपूर काम करतात अशा लोकांच्याकडे ते पाठवलं. ते पाठवल्यानंतर काही उत्तरच येणार. आम्ही त्यांना सारखे फोन करायचं काहीतरी मेल टाकायचे हे सगळं केलं. ते केल्यानंतर एक दिवस आला त्यांचा फोन. ते म्हणजे प्लॅटिनम आहे होऊन पण मर्क्युरी आणि प्लॅटिनम इट इज नॉट पॉसिबल.
म्हटलं पण दिसतंय ना तुम्हाला, मग ते लिहून द्यायला काय प्रॉब्लेम आहे. ते म्हणजे ते लिहून दिलं आणि तुम्ही जर कुठे पब्लिश केलं तर एस्टॅब्लिश थिअरीला धक्का लागेल. उलट मी म्हटलं तुम्ही लिहू नका, मी हे कुठल्या तरी सायंटिफिक जर्नलमध्ये ते प्रसिद्ध करतो. त्यांनी मला 10 वेळा फोन करून सांगितलं की हे करू नका, लोक तुम्हाला सोडणार नाहीत आणि त्याच्यातनं काय करतील ते तुम्हालाही कळणार. म्हणजे इतकी वेगवेगळी टेक्निक्स तुमच्या शास्त्राने तुम्हाला दिली. आम्ही त्याचे प्रयोग कधी करणार आहोत. परवाचाच एक रिपोर्ट आहे गव्हर्नमेंटचा, अमेरिकन गव्हर्नमेंटचा, ते सांगतं की साधारण 30 सालापर्यंत 40 ते 50 बिलियन डॉलरचं मार्केट हे फक्त नॅनो पार्टिकलचं असेल. आता त्यांना नॅनो पार्टिकल म्हणजे फार मोठं वाटतं. आम्हाला माहित नव्हतं की हे आमचे नॅनो पार्टिकल आहे. कचेली म्हणजे काय मला माहित होतं, ब्लॅक सल्फाइड ऑफ मर्क्युरी. त्याला एक टॅग लावला आणि समजून दिला. पण ज्या वेळेला त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने अनालिसिस केलं गेलं त्या वेळेला लक्षात आलं की रससिंधुराचा जो काही मॉलिक्युलर वेट आहे, त्याचा जो शेप आहे, तो शेप आणि कचेलीच्या मध्ये असलेल्याचा शेप, या दोन्हीच्या शेप मध्ये फरक आहे. त्यांचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर वेगळं आहे. नाही तर आम्ही कचेलीच वापरली असते, आमच्या शास्त्रकारांनी कचेलीच वापरा म्हणून सांगितलं असतं. एका प्रश्नाचं उत्तर आजही मिळत की हे सगळं एवढं करण्याकरता त्यांच्याकडे काय सामुग्री होती. हे ज्ञान आलं कसं. ही 2 द्रव्य एकत्र करावीत. मी म्हणतो अगदी काष्ठौषधी घ्या, त्रिफळाच एकत्र का करावा, हिरडा भेडावालाच का एकत्र केला. रसविद्या विभागाच्या दृष्टीने काही साधर्म्य नाही, उपयोग सांगितलेला नक्की आहे. मग हेच का एकत्र केले. याचं उत्तर रसशास्त्रकार एका फक्त वाक्यात सांगतो, मुनिरेव हि जानाति द्रव्य संयोगजम फलम. आता मुनी व्हायची आमची तर काय लायकी. मग ज्या मुनींनी जे सांगितलंय ते तरी करून बघू ना. त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष का करतोय. ज्या वेळेला ताम्रसिंधू सुद्धा खूप वापरायचे प्रघात होता, तो जास्तीत जास्त कशाकरता वापरला गेला त्या काळामध्ये की लिव्हर डिसऑर्डर करता तो वापरला जायचा. यकृत विकारांच्या मधलं ते उत्तम औषध असं तेव्हा समजलं जायचं आणि त्याचा वापर बऱ्यापैकी होत होता. फक्त त्याच्या मात्रेवर खूप लक्ष ठेवावं लागेल. आणि त्यानंतर ते बनवणारे लोकच नाहीसे झाले, त्याची अवेलेबिलिटीच गेली की ते औषध मागं पडलं. एक आम्ही चांगलं औषध काढलं. ह्याला जोडून एक आणखीन एक मुद्दा म्हणून सांगतो, जरी याच्याशी संबंध नसला तरी ठीक आहे, ज्यांना पटेल त्यांना पटेल, त्याला विरोधही भरपूर येईल, मला फक्त माहित आहे. पण अनेक गोष्टी आयुर्वेदात नवीन तुम्हाला इन्क्लूड कराव्या लागतील. सगळं माझ्या शास्त्रात आहे या भरोश्यावर बसू नका. ह्याच्या इतका बावळट विचारच नाही. रोज तुम्हाला त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टींचा अंतर्भाव करावा लागेल. आपण यकृत विकार केले, संपूर्ण आयुर्वेदामध्ये यकृताची व्याधी किती काढा सगळं जग सांगतं की आयुर्वेदामध्ये लिव्हर डिसऑर्डरला सगळ्यात चांगली औषध आहे. खरं पण आहे, पण व्याधी किती. आज आम्ही
मान्य केला ना. डोळे झाकून मान्य केला, कारण तो मास किलिंग होतं ते. मग बाकीचे जे नवीन नवीन आधार जे तुम्हाला आज दिसत आहेत की जे पूर्वीच्या काळी नव्हते, त्या नवीन तुम्हाला काही तुम्ही आणि कुठल्याही आयुर्वेदातल्या कुठल्याही ग्रंथात असं सांगितलं नाही की तुम्ही त्याच्यात भर घालू नका. ठीक आहे, तुम्ही घाला, पुढचा कुणीतरी म्हणेल हे चुकीचं घातलं होतं, आता मी घालतो, हे बरोबर. ही परंपरा चालू राहिली. मग शास्त्राची प्रगती जास्त होते. आपण एकाच जागी थांबलो तर शास्त्राची प्रगती तेवढी होत नाही. ड्रग डिलिव्हरी सिस्टीम वरनं सांगतो, मगाशी मी त्याचा जो उल्लेख केला. अहो, पूर्वी आम्हाला असले काय ते साड्या रोगायला चाटवलं काय होतं, सॉर्बिट्रेट आल्यावर जिभेखाली ठेवायला. तुमच्या आधी कळलं होतं सबलिंगल ऍब्सॉर्प्शन किती फास्ट आहे. तुम्ही जगात गेलं नाही, तुमची चूक आहे. आणखीन एक उदाहरण सांगतो मुद्दाम. 1940-42च्या सुमारास 2 शास्त्रज्ञांनी मिळून एक शोध लावला. त्यांनी पहिल्यांदा ब्लड थिअरी जगात मांडली. ब्लडची थिअरी म्हणून काय मांडली गेली तर रक्ताची निर्मिती कुठे होते, तर यकृत आणि प्लेय मध्ये रक्ताची निर्मिती होते. एवढं सांगितलं, दोघांनाही नोबेल प्राइज मिळाला. किती हजार वर्षापूर्वी तुम्हाला सांगितलं, रक्त वये तयोर्मूलम लिहा यकृतश्च. गेली की नाही तुमची नोबेल प्राइज? का तर जी भाषा जगाला कळते त्या भाषेत बोलायचं नाही, हा दुराग्रह आहे तुमचा. आपापसात आम्ही बोलताना आम्ही काय त्याची डोकी बोलतो, पण एरवी तुम्ही बाहेर ज्या वेळेला जाल त्या त्या वेळेला जी भाषा जगाला कळते त्या भाषेत तुमचं शास्त्र मांडतं. मी अशी आयुर्वेदाची कितीतरी उदाहरणं सांगू की जे आपल्याकडनं गेले. जर्मनीचे एक सायंटिस्ट, त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो, जगातील फार मोठे न्यूरोफिजिशियन. पहिल्या 2-3 मध्ये त्यांची गणना व्हायची. ते एकदा मला भेटायला कोणी पुण्यात, एवढे जर्मनीला बाबा मला भेटायला कशा करता असं त्यावेळेला बाबा. आम्ही भेटायला गेलो, काय झालं काय नाही सगळं झाल्यावर मला त्यांनी विचारलं व्हॉट इज नागच्या, मला काय त्याचा उच्चार काय. म्हणून आम्ही म्हटलं तुम्ही लिहून द्या, स्पेलिंग द्या, म्हणजे आम्हाला कळेल. नसते याला विचार पाहिजे म्हणून नसते. मी म्हटलं की असं नसते, व्हॉट इज इट. प्रोटक्ट आम्ही ठरवून प्रोटक्ट त्यांना काहीतरी सांगितलं. म्हणजे ते त्याच्याकरता काही तुझ्याकडे अवेलेबल आहे आता ताबडतोब, 2 दिवसात जाणार. त्याचं म्हणे तुला तुम्ही मागून मागून 2 तेलं पाहिजे जी अवेलेबल होती आमच्या तिथे दवाखान्यात पाठवलं. त्याच्यानंतर 2-1 महिन्याने परत त्यांचा फोन, तुम्ही परत येतोय भारतात, आपण कुठं भेटू. तुम्ही सांगाल की ते भेटू नाही, म्हणजे पुण्यात येतो परत पुण्यात आम्ही भेटतो. म्हणजे आता तू मागच्या पैकी एक बोलून गेली आहे, त्याच्याशिवाय काही तू देऊ शकतो का माणसा. म्हणजे त्याच्याशिवाय पुष्कळ काही देऊ शकतो. म्हणजे मला तसं नको आहे. म्हणजे आता तू ऑइल बेस दिला, आता मला काहीतरी अल्कोहोल बेस दे, वॉटर बेस दे, असं काहीतरी दुसरं असलं. म्हणजे ते काय आता माझ्याकडे नाही, ऑइल बेस मध्ये तुम्हाला पाहिजे तर अजून दे, ते मला करायला वेळ नाही. शंका आलेलीच होती. अजून 1-2 केलं, परत 2 महिन्यांनी फोन, मी परत पुण्यात येतो. मग खात्रीच झाली, शंका नव्हती काहीतरी गडबड. आम्ही गेलो भेटायला, आम्ही दोघंच होतो, वेगळे बसले ते, मी दोघं मिळूनच गेलो. 9 वाजता आम्ही गेलो, संध्याकाळचे 5 वाजले. आमचं काय कॉन्टॅक्ट नाही.
ते म्हणजे मला दुसरं काहीतरी पाहिजे. मी म्हटलं मी देतो, घ्यायला मला काही अडचण नाही, तुम्ही मागा तेवढेच देतो. काय करता आणि काय झालं हे कळाल्याशिवाय आता काही मिळणार नाही. इतकं ठाम बोललो. खरं तर वयाने खूप मोठा अधिकार त्याचा. मग म्हणजे आता अटका असंच जायचं का, म्हणजे कंपल्शन. म्हणजे आम्ही त्याचे प्रयोग केले आणि आमच्या एक गोष्ट अशी लक्षात आली की नेझल सेप्टममध्ये इतकी चांगली रिसेप्टर्स आहेत की तुमचं हे ऑइल बिल जे काही तुम्ही देता ते त्या रिसेप्टर मधनं डायरेक्ट ब्लड स्ट्रीम मध्ये जातात. तशी आम्हाला आता काही वेगळी औषधं बनवायची. 20-एक वर्षापूर्वीची गोष्ट असते. त्याचा परिणाम काय झाला सांगतो बघ. आम्ही कसं मागं राहतो. आज कुठलंही मॅलिग्नंट पेन जर असेल, सिव्हिअर पेन असेल, तर त्याच्याकरता नेझल स्प्रे आहे. डिलिव्हरी सिस्टीम आमची, आमच्या पूर्वजांनी त्याच्यावर काम केलं. पण आम्हाला आमच्या असलेल्या गोष्टींची सुद्धा किती किंमत आहे. अशा किती गोष्टी तुमच्याकडनं जात आहेत. वेणीमाधव शास्त्रीजी एकदा नेहमी म्हणायचे, नवीन पिढीला नाव सुद्धा माहीत नसेल. हा, मुंबईमध्ये मुंबई शास्त्रीजी नेहमी म्हणायचे की अरे ते बाहेरचं जर कोणी असेल ना, डॉक्टर त्याच्याशी ठराविक बोलत जाऊ नका, तुमच्याकडनं काय बोलतोय कळायचं नाही. आता मी उलट म्हणतो, अरे या तुम्ही, पण हे आमचं म्हणून आम्ही सांगतो. हा दोन्ही मध्ये जो काही हा काळाचाही महिमा आहे. आता त्यांनाही कळून चुकलेले आहेत, त्यांच्याही लिमिटेशन्स त्यांच्या लक्षात आलेले आहेत. आता अहो कॉम्बिनेशन आणि परमिटेशन करून किती केमिकल वापरणार आहे. संपली आता ती. आता काहीतरी नवीनच शोधायला हवं. मग त्याच्याकरता सगळ्या जगाचं लक्ष तुमच्याकडे आहे. म्हणून आता आयुर्वेदामध्ये हे मला सगळ्यात जास्त आनंद याच्यापैकी विद्यार्थी जास्त. आता आम्ही मूळ झालेलो आहोत, आम्ही बदलणं शक्य नाही. आता तुमच्यावर जबाबदारी जास्त आहे आमच्यापेक्षा. आता हे सगळं अशा पद्धतीने आयुर्वेद मांडता आलं पाहिजे. या पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे. अर्धनारी ज्ञानेश्वरांचे आम्ही टाटा कॅन्सरमध्ये प्रयोग करत कॅन्सर करता त्याचा काय उपयोग होतो. दुर्दैवाने आम्हाला 49% त्याच्यात रिझल्ट. त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे ते जोपर्यंत 51% येत नाही तोपर्यंत तुमच्या ट्रायल होतो. त्याच्यामुळे आम्ही त्या तुमच्या ट्रायल सोडून दिली. ठीक आहे, त्याचं मॉडिफिकेशन करून या असं ते जरी म्हणाले तरी ते काही शक्य नव्हतं त्यावेळेस. पण अशा तुमच्याकडं ते लोक सुद्धा तुम्ही जर प्रामाणिकपणे आता तर काम करायला आयुर्वेदाच्या लोकांना किती सोपं आहे. मी तर उलट म्हणतो हे सिलेबस मध्ये घाला आता. की कसली सिलेबस आता ते बाद झालं. क्लिनिकल बेस सिलेबसच नाही. किती अध्याय पाठ आहेत ह्याच्याबरोबर सगळं कौतुक. 2 पेशंट बघायला येत नाहीत वैद्य झालेल्याला. हे किती वर्ष चालणार असं. कसं टिकेल माझं शास्त्र. ते जे काही तो म्हणतो आहे ते तिथं दाखवा ना त्याला. आणि ही विद्यार्थ्यांची पण जबाबदारी आहे. शिक्षकांना सोडू नका, शर्ट करा त्यांचे.
आमच्या सुदैवाने आम्हाला बरेच शिक्षक मिळाले. म्हणून आयुर्वेद टिकवायचा जर असेल तुम्हाला तर या नुसत्या सगळ्या संकल्पनांनी किती याच्यावरती मी अजून 4-5 सांगेन तुम्हाला की या संकल्पनांच्या मधली प्राथमिक भाग काय आहे, क्लिनिकल भाग काय आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करून आयुर्वेद शिकला गेला पाहिजे, शिकवला गेला पाहिजे, तशी सिलेबस तयार झाली पाहिजे. आता हुशार मुलं येत आहेत, त्यांच्या पदरात काहीतरी आम्ही टाकलं पाहिजे. खूप आयुर्वेदामध्ये, आणि मी हे नक्की सांगतो की बाकीच्या कुठल्याही क्षेत्राच्या पेक्षा आयुर्वेदामध्ये जास्त संधी आहे. फक्त काम करणारा माणूस पाहिजे, डोळे उघडे ठेवून काम करणारा माणूस पाहिजे, त्याला भरपूर संधी मिळते. मला वाटतंय आता आपण इथंच थांबलेलं बरं. जे काही मी जरा ह्याच्यानी बोललं असेल ते माझा समजा, त्याचा दोष शास्त्राला देऊ नका. हा, एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद सर. खरं तर सरांचं एवढं अधिकारवाणी जे मार्गदर्शन चाललंय ते थांबावं असं वाटतच नाहीये. सरांनी अजूनही एवढं ज्ञान आपल्याला द्यावं असंच वाटतंय, पण पर्यायता म्हणून आपल्याला कार्यक्रम पुढे न्यावा लागेल. आजच्या पुढचं सरांचं मार्गदर्शन थांबवावं लागेल. तर मी या पुढच्या कार्यक्रमासाठी आभार प्रदर्शनासाठी वैद्य मृणाल शर्मा यांना आमंत्रित करते. आभार प्रदर्शनापूर्वी अनेक जणांच्या मनामध्ये शंका असल्याची शक्यता आहे. ज्यांना कोणाला शंका असतील त्यांनी अगदी जोपर्यंत सरांना शंका विचारावी. माझ्याकडे पहिल्यांदा एक शंका आहे, मी पहिल्यांदा विचारून सुरुवात करतो. मुळात कुपीपर्व सिंधुराचा विषय आहे. पाला आणि गंधर्व या संयोगाबरोबर केवळ या 2च संयोगाने अनेक प्रकारांनी रससिंधू ग्रंथकर्त्यांनी बनवला आहे. कधी अग्नी कमी जास्त करून, म्हणजे अग्नीचं प्रमाण कमी जास्त करून, कधी पालागंधर्व संयोगाबरोबर यवक्षार घालून, कधी कलमी सोला घालून, कधी वटजटाच्या भावना देऊन, कधी नागरमुंडाच्या भावना देऊन, कधी कुमारीची भावना देऊन, अशा अनेक विध पद्धतीने केवळ रससिंधू या नावानेच आज तयार केलेला सापडतो. हे सगळं केल्यानंतर आम्ही चिकित्सेच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टीचा विचार कसा करावा? रससिंधूरातच सांगे सरांनी विचार, त्याच्यामध्ये प्रकार खूप आहेत. एक तर गंधकाची मात्रा वेगळी वेगळी सांगितली, भावना वेगळ्या वेगळ्या सांगितल्या, काही वेळेला कल्पनेचं होतं. पण माझा वैयक्तिक अनुभव म्हणून सांगतो की कुठल्याही क्षाराशिवाय कुठलाही कल्प बनतो. कारण आपल्याकडं क्षाराने हे मारण हे तसं खूप कमी प्रतीचं सांगितलं, हा पहिला भाग. आणि दुसरा भाग रससिंधुराला ज्या काही भावना सांगितल्या खूप वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी 6 पट गंधर्व. एक विसरलं मगाशी मी सांगताना, आणखी नाही एक त्यातला भाग असा आहे की कुपित्त रसायनामध्ये की ज्या वेळेला तुम्ही पारा घेता, गंधर्व घेता, त्यावेळेला एक पूर्वीच्या काही वैद्यांची ट्रॅडिशन पण अशी होती की ते आधी गंधकावरती बरेच संस्कार करायचे आणि त्याच्यानंतर तो गंधर्व एकत्र करून तब्दीली करायची. मग ते षडगुण जारी, द्विगुण जारी, हे सगळं असं यायला लागायचं. आता याच्यामध्ये भावना द्रव्याचा संबंध काय?
त्याच्यामुळे मला वैयक्तिक विचारात तर कुठल्याही रसकल्प म्हणण्यापेक्षा उपयुक्त रसायनामध्ये जर क्षार टाळता आले तर ते टाळा. कारण दोन्हीचेही करून क्लिनिकली दोघांमध्ये काय फरक आहे हे मी नक्की सांगू शकतो. म्हणून कमीत कमी क्षार असलेलंच हे श्रेष्ठ मानलं गेलं. आता भावना द्रव्यांचा संबंध काय? तर भावना ही आपण कशा करता देतो की शेवटी पारा आणि रंगभूमी एकत्र केली की त्या वेळेला मी मगाशी उदरता त्याचा उल्लेख केला की हे जे काही आहे हे मौलिक आहे, यौगिक झाले नाही. आणि ते होण्याकरता थोड्याशा वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर बायो एक्सेप्टन्स येण्याकरता त्या दोघांची जी रचना व्हायला हवी ती होण्याच्या दृष्टीने भावना द्रव्य हे उपयोगी पडते. त्यातही आणखीन एक मजा आहे की तुम्ही भावना द्रव्य जर बदललं तर रोगग्नांतही बदलते. खरं तर शास्त्राने दिलेली तुम्हाला खूप मोठी सूट आहे की तुम्ही तुमच्या मनाने ठरवा की माझ्या या अनुभवाने मी ही भावना देतो आणि मी हे या लोकांच्या मध्ये मला याचा वापर करायचा. ही सूट आहे तुम्हाला शास्त्राने दिलेली. तर तुम्ही हे अनुभवाने निश्चित करू शकता आणि ते करायला काही हरकत नाही. फक्त परत मी सांगतो की क्षार टाळता आले तो प्रयत्न करा. अजूनही कुणाला काही नाशिकच्या एका वैद्यांच्याकडनं चिलमीचा म्हणजे मगाशी उल्लेख झाला की त्यांना अशा प्रकारची सवय होती. पण चिरली ओढता ओढता सुवर्ण भस्म करणारे पण वैद्य मी पाहिले. तर इतक्या अल्पमात्रेमध्ये अग्निसंस्कार करून म्हणजे त्यांना अग्निबिल असंच होणार लागेल अशा वैद्यांची सुद्धा मी गाठ घेतली. तर अशा छोट्या छोट्या जर समजा पद्धतीने आम्हाला जर समजा भस्म करता इतर सर एखादं उदाहरण तुम्ही सांगितलं तर बरं होईल. सानेकरांचं सगळ्यात जास्त प्रेम सुवर्णावरतीच. ते म्हणजे आता लाख रुपये झालं तरी ते म्हणतात सुवर्ण भस्म सांगा. तर सोप्या पद्धतीने सुवर्ण भस्म करताय. मला वाटतं कोण होता आता मला नक्की सांगता येणार कठीण. माझ्या वडिलांनी विचारलं त्याने रसभस्म केलं आणि ते नेहमी काय सांगायचे की लोहाना मारणे श्रेष्ठ. शेवटी रसभस्म नाही. ते म्हणजे सगळ्यात जर मारण करायचं असेल तर रसभस्म श्रेष्ठ. उलट तर सरही होते तेव्हा मला आठवतं. ह्यांनी गॅसवरती तव्यावर सोन्याचे पत्रे टाकले. लाल होईपर्यंत थोडासा गॅस वेळ लागला लावून त्याच्यावरती फक्त रसभस्म टाकलं आणि ते हे केलं. उत्तम रीतीने भस्म झालं. पण आपल्याला रसभस्म तर येत नाही. मग आपण काय करायचं? मग आपण कसं स्वर्णभस्म कसं करायचं सोप्या पद्धतीने? तर सगळ्यात चांगलं असं आहे की कमीत कमी गंधक वापरून करा. आजकाल होतं काय, सोनं होतं 10 ग्रॅम, गंधक असतं 200 ग्रॅम, भस्म होतं 100 ग्रॅम. असं होण्यापेक्षा जितकं कमीत कमी तुम्हाला गंधक वापरून जर करता आलं तर ते जास्त फायदेशीर. होत नाही असं अजिबात नाही.
बागेवाडीकर शास्त्रींचा आग्रह असत असायचा. ते म्हणायचे गंधक पिंधक त्याच्या जवळ सुद्धा न्यायचं नाही, फक्त तुमच्या वनस्पतीनेच त्याचं भस्म झालं पाहिजे. पण अडचण त्याच्यातली काय आहे की समजा तुम्ही 10 ग्रॅम सोनं जर घेतलं असेल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सुवर्ण भस्म केलं तर तुमच्या हातात 5 ते 6 ग्रॅम होते, 50% लॉस. परवडणार कसं? आपण एक लोकांना काय ह्याच्याने द्यायचं? ती तर एक एका बागेवाडीकरांवर फार पूर्वी झालेली आहे, नावानिशी सांगतो, त्याचं डॉक्युमेंटेड रेकॉर्ड आहे माझ्या. बिंदुमाधव शास्त्रींनी बागेवाडीकरांनी जेव्हा ते पुस्तक लिहिलं अनुभवांतून, त्याच्यानंतर त्यांनी लेख पाठवला जीवनाने, अनेक छापला. तर त्यांनी सांगितलं की हे काही गरिबांचे वैद्य नाही, ह्यांची औषधं बघा, हेरत भस्म, सुवर्ण भस्म, रजत भस्म, हे म्हणजे गरिबांची औषधं नाही. पण त्या वेळेला ती गरिबांनाच देणं परवडत होतं. काही वेळेला काय व्हायचं की तो एक वेगळा विषय असल्यामुळं उगीच त्याला विरोध करायचा म्हणून तो केला गेला. बिंदू माधव भेटल्यानंतर कधी ते म्हणाले नाही तसं, कारण त्यावेळेला मी होतो, मी मुद्दा म्हणून हा विषय काढला की तुम्ही मागे का, मी म्हणजे त्यावेळेला लहान होतो, पण मला तो नंतर वाचण्यात आला आहे आमचं, आणि त्यावेळेस तुमची अशी टीका होती, म्हणजे जाऊ दे ते लिहायचं असतं तसं. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने भस्म करायच्या पद्धती तर इतक्या आहेत, माझ्या लक्षात आलं नाही. तुम्हाला मी आता एक वेळ जातो, मी नुसतं हातावर पारा घेतो, इथे चक्कर मारून नाही, 2 वनस्पतीचा रस टाकतो, सगळ्यांना एक खेळा लावतो. फक्त हातावर, काय त्याला अगदी नाही, काही नाही, काही नाही. पण माझ्या हातावर होतं असं नाही, तुमच्या हातावर करून टाकतो. ही पण एक आपल्याकडची त्रुटी आहे. हे ज्ञान जे आहे ते तसं पसरलं नाही, आणि ते त्याची गरज आहे की ते सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. नेहमी माझे वडील एक उदाहरण द्यायचे, अरे ज्यांनी पेनिसिलिनचा शोध लावला त्यांनी जर जगाला सांगितलं नसतं तर तुमचं काहीतरी झालं असतं का? त्याचं नाव सुद्धा कोणी घेतलं नसतं. हे समाजाकरता आहे सगळं, हे वैयक्तिक स्वार्थासाठी नाहीच आहे. म्हणून भस्म करायच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या. आता आज सकाळीच माननीय पंतप्रधानांनी एक बोलता बोलता एक हे सांगितलं, गाडी सध्या एक फार मोठी तूम चाललेली की आपल्याकडची खनिज कुठली प्रेस्टिजियस खनिज हे त्याच्यावरती बरं, त्याच्यात आयुर्वेदाच्या लोकांनी काम करायला खूप मोठी संधी आहे. आम्ही कोबाडीचं भस्म बनवतो, तुम्ही रेस देता, आम्ही भस्म बनवतो, मॅंगॅनीजचं बनवतो, त्याच्यानंतर बनवलंच बनवतो. ही तुमच्याकरता मोठी संधी आहे पुढच्या पिढ्यांना, आणि आता जगाचं लक्ष गेलंय तुमच्याकडे की तुम्ही या अशा पद्धतीने नॅनो पार्टिकल कसे बनवता येतील याच्याकरता आता लोक धडपडायला लागले. त्याच्या कितीतरी इन्क्वायरी येत आहेत. अजिबात याच्याकडे दुर्लक्ष करू नका. याचा वेगळा उपयोगही तुम्हाला करता येईल. वेगवेगळी मॅशिन्स तुम्ही तयार करू शकाल, नामांकन करून त्यांना काहीतरी वेगळं देऊ शकाल. ऑलर बनवायला तुमच्या इतकं चांगलं शास्त्र जगात कुणाकडेच नाही. पण त्या पद्धतीने आपण कधी प्रयत्नच केले किंवा आपल्याला त्याची माहिती पण फारशी नाही की कुणाला काय लागतंय. पण तेही प्रिंट आता तुमच्याकरता मोकळ आहे.
तुम्ही फार मुद्द्यावर बोलतो हो. मिळणार नाही असं होणार नाही 100%. काय भावाने मिळेल याच्यावर सगळं आहे. जो पारा आम्ही 7-8 हजार रुपये किलो घेत होतो तो आता तर 45,000 रुपये किलो घ्यायची वेळ आली तर आम्हाला विचार करावा. पण त्याचे प्रयत्न चालू आहेत. काहीतरी त्याच्यातनं नक्की मार्ग निघेल. त्याचे प्रयत्न चालू आहेत आणि बॅन वगैरे कोणी करणार नाही. बॅन केला तर आमचे वैद्यच करतात. बाकी कोण नाही करत.